गावातल्या गड्यांना म्हणजे एका प्रकारे तसं मी शब्द वापरतोय, तर त्यांना तुम्ही कसं ट्रेन करून तुमच्या विषयी अलाइन करून तुम्हाला तुमच्यासोबत काम करायला त्यांना घेतलं? AI तुम्ही ॲज अ ऑपॉर्च्युनिटी बघता की थ्रेट बघता, आणि काय तुमचं व्ह्यू सध्या ह्या प्रश्नामध्ये? सगळेजण विचारता ह्या प्रश्नावर तुमचा काय व्ह्यू याच्यावर? AI मुळे जॉब जाणार हे 100% खरं आहे, पण जॉब कोणाचे जाणार आहे जे AI शिकणार नाहीत. तुम्हाला या गोष्टी सांगा की ते जो AI शक्यतो त्या गोष्टी रिप्लेस करू शकत नाही माणसांपासून, आणि अशी काय गोष्टी आहे जे की माणसांना AI वरती अवलंबून राहावंच लागेल तुमच्याकडे? आमचंच बघा, आम्ही ज्यावेळेस गोठ्यामध्ये गावाकडे काम करतो त्यावेळेस आमचं वंडरशेअर जी कंपनी फिल्मोरा ज्यांचं आहे ते आमचे क्लायंट होते. वंडरशेअरची जे आहे टीम ते चायनीज आहे, त्यांना इंग्लिश हिंदी येत नाही. आमच्या पोरांना इंग्लिश येत नव्हती, तर ते ट्रान्सलेट करून चॅटमध्ये बोलायचे. म्हणजे आपण किती बोललोत ना, तुम्हाला लई समाज कल्याण करायचं, लोकांना पैसे म्हणजे दान वगैरे करायचं, पण जोपर्यंत तुम्ही पैसे कमवत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही दान करू शकत नाही. आम्ही कॅनवाशी कम्पीट करत होतो, पण कॅनवाला आम्ही कम्पीट तिथं फ्रीवाले युजर आले, पण रेव्हेन्यू बनवू शकलो नाही. तर आज पण असं वाटतं की सकाळी उठलं ना $1 बिलियन कंपनी, संध्याकाळी बंद करायला पाहिजे. ते कंटिन्यू राहणार आहे. असं नाही की तुम्ही सक्सेसफुल नाही, अजून ती जर्नी अजून चालू आहे. असं नाही की आपण स्टेबल आहे, काही नाही, अजून सुरू झाली. म्हणजे प्रेम नाही व्हायला पाहिजे स्वतःच्या प्रोडक्ट, म्हणजे जास्तच प्रेमात गेलं की मग अजून तो बिझनेस लॉस. म्हणजे आता एक प्रश्न विचारतो, तुमचा ग्राहक तुमच्याकडून खुश होऊन बाहेर जातो, पण गुगल रिव्ह्यू देतो का? बहुतेक वेळा उत्तर असतं नाही, आणि हाच एक छोटासा रिव्ह्यू आज तुमचा बिझनेस गुगलवर टॉप 3 मध्ये दिसेल की नाही हे ठरवतो. आजचा आमचा पॉडकास्ट स्पॉन्सर आहे स्मार्ट कनेक्ट QR बाय कनेक्टेड. एक असा QR जो ग्राहकाचा अनुभव रिव्ह्यू मध्ये कन्वर्ट करतो. ग्राहक फक्त QR स्कॅन करतो, AI त्याला रेडी टू यूज रिव्ह्यू सजेशन देतो. टायपिंग नाही, कन्फ्युजन नाही, 5 सेकंदात जेन्युइन गुगल रिव्ह्यू. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे हा रिव्ह्यू गुगलला SEO फ्रेंडली वाटतो. म्हणजे तुमची गुगल रँकिंग हळूहळू नाही तर एकदम झपाट्याने वाढते. आज क्लिनिक्स, हॉस्पिटल्स, जिम्स, क्लासेस, रिटेल स्टोर्स अशा हजारो व्यावसायिकांसाठी स्मार्ट कनेक्ट QR म्हणजे सायलेंट सेल्समॅन बनला आहे, जो रोज रिव्ह्यूज आणतो आणि रोज कॉल्स वाढवतो, ज्यामुळे तुमचा बिझनेसही ग्रो होतो. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या कॅटेगरीमध्ये जर कुणी बेस्ट बिझनेस नियर मी शोधेल, तेव्हा तुमचा बिझनेस दिसावा असं वाटत असेल तर स्मार्ट कनेक्ट QR ही पर्याय नाही तर गरज आहे. अधिक माहितीसाठी पॉडकास्ट डिस्क्रिप्शन मधला लिंक नक्की बघा आणि तुमचा बिझनेस कनेक्टेडच्या माध्यमाने ग्रो करा. तुम्ही बघताय बिझनेस टॉक मराठी. आजचे आपले गेस्ट आहेत दादासाहेब भगत सर, जे की बीड जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावामधून येतात, ज्यांनी लॉकडाऊनमध्ये त्यांच्या गाईच्या गोठ्यामधून त्यांचा बिझनेस सुरू केला. तेव्हा टेक्निकल टीम नव्हती, ITचं बॅकग्राऊंड नव्हतं, स्किल्ड एम्प्लॉई नव्हते, पण तरीही त्यांनी बिझनेस करून दाखवला. नंतर ते शार्क टँकमध्ये गेले आणि त्यांना तिथून पूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली. नंतर त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढला आणि नंतर त्यांनी त्यांचा एक्झिस्टिंग व्यवसाय सोडून त्यांनी भक्तवत्सल प्रोडक्शन स्टार्ट केलं, जे की AI फिल्म मेकिंगमध्ये काम करतं. आणि आज आपल्या पॉडकास्टचा मेन टॉपिक तोच आहे की AI कसं ग्रो करतंय, AI मध्ये नवीन नवीन काय गोष्टी येत आहेत, AI फिल्म मेकिंग काय आहे, भक्तवत्सल प्रोडक्शन ते कसं रन करताय, फिल्म्समध्ये AIचं काय यूज असणार आहे, इथून पुढे AI कसं ग्रो करणार आहे. अजून आपण स्टार्टअपबद्दल खूप काही बोललो, अजून बिझनेस लेसन्सबद्दल खूप काही बोललो, आणि हा पॉडकास्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल, कारण यामध्ये AI बद्दल, स्टार्टअपबद्दल, बिझनेसबद्दल, स्पिरिच्युअलिटीबद्दल खूप काही चर्चा झालेली आहे. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्या बिझनेसमध्ये ग्रो करा. तुम्ही बघताय बिझनेस टॉक मराठी. आपण म्हणजे एक नवीन व्ह्यूअरसाठी फक्त थोडं ओव्हरव्ह्यू घेऊ तुमच्या जर्नीचं. मला म्हणजे मी तर भरपूर ऐकलेलं आहे तुमच्या जर्नी कसं झालेलं आहे, पण ठीक आहे, एक नवीन व्ह्यूअरसाठी की म्हणजे कसं सुरुवात झाली काय, तर मला ते सांगा अगोदर. आता मेनली मी पुण्यामध्ये आलो होतो, त्या 10th वरती आलो होतो ना. तर इन्फोसिसमध्ये ज्यावेळेस मी ॲज अ ऑफिस बॉय होतो त्यावेळेस मला असं दिसलं की मी भरपूर सारी मेहनत करतोय, म्हणजे ते वेट मॉप असेल किंवा हे पुसणं असेल, पण हे लोक कॉम्प्युटर बसून पैसे कमवत आहेत किंवा त्यांना फिजिकल मेहनत नाही. तर मग मला याच्यात काहीतरी करायचं आहे, म्हणून मी त्यांना विचारायचो. मग मी बऱ्याच जणांना विचारलं की मी काय करू शकतो, पण मी प्रोग्रामिंग तर करू शकत नव्हतो. मग तिथं मला असं समजलं की जर तुमच्याकडे डिझाईन स्किल आणि ॲनिमेशन अशी फील्ड आहे की तुम्ही जास्त एज्युकेशन गरज नाही, क्रिएटिव्हिटीला ही होतं. मग याच्यात बॅक स्टोरी अशी होती की मी लहानपणापासून ड्रॉइंग माझं चांगलं होतं किंवा पेंटिंग वगैरे अगोदर करत होतो. यांच्याकडून शिकत होते तिसरीपासून? हा, तर आमच्या जे गावात एक पेंटर होते, तर त्यांच्याकडून मी शिकत होतो. मग ते दोन्हीचं ते एक असं जॉईंट झाला आणि तिथून ॲनिमेशनच्या करिअरला सुरुवात झाली. आणि पहिला जो माझा स्टुडिओ होता, मी प्राईम फोकसमध्ये काम करत होते. त्या म्हणजे तुम्ही नार्निया बघितलं असाल किंवा जे हॉलिवूडच्या सिरीजमध्ये जे 3D कन्व्हर्जन होतं
त्याच्यानंतर असं झालं की मला ते बोर वाटायला लागलं, म्हणजे जरा गदामजुरीचं काम आहे असं वाटायला लागलं. तर क्रिएटिव्ह काय केलं, मी लाईव्ह ऍक्शन मध्ये असिस्टंट डायरेक्टरचं पण काम केलं, काही सिरीजवरती काम केलं. पण तिथं असं मला समजलं की ज्या परिस्थितीनं आपण आलोय तिथं कन्सिस्टन्सी नाही. म्हणजे तुम्हाला दररोज काम भेटेल का? मग असं आहे की पर डे वरती काम करायचं, मग ते पर डे वरती महिन्यातून 2-3 दिवस जर काम भेटलं किंवा 10 दिवस भेटलं तर बाकीचे दिवस काय करायचं, मग तिथं खर्चालाच जायचं. मग त्यामुळं मी परत ती फील्ड सोडली आणि पुण्यामध्ये रिलायन्स ॲनिमेशन बरोबर काम चालू केलं. मग तिथं कृष्णावर कंस मूवी असेल किंवा शक्तिमान सिरीज असेल. कृष्णावर कंस मध्ये तुम्ही म्हणजे मी जस्ट संपत आलो होतो आणि लास्टच्या पार्ट मध्ये म्हणजे माझं बाळपण आहे ना, कृष्णाच्या त्या 4 मूवीज जे होते ना, 2-3 मूवीज, ते म्हणजे मी डेली बिग मॅजिक वरती यायचं ते. तर माझं म्हणजे बालपण त्याच्यातच गेलेलं आहे. मी त्या मूवीज म्हणजे खूप एन्जॉय केलेला. तो मूवी अराउंड 2007-8 मध्ये ही होता, चालू झाला होता आणि आम्ही येईपर्यंत असं थोडा लास्टचा पार्ट बाकी होता. त्याच्यानंतर मग शक्तिमान वगैरे पूर्ण होतो मी. शक्तिमान होतो किंवा अजून बऱ्याच सिरीज. आता लिटल सिंगम आहे, त्यांच्याबरोबर आम्ही त्यावेळेस माझा बिझनेस होता, आम्ही ॲज अ आउटसोर्स काम घेतलं लिटल सिंगमचं वगैरे, अशा वेगवेगळ्या ॲनिमेशन सिरीज. मग असं झालं की लॉकडाऊन, म्हणजे इथं कंपनी वगैरे चांगली करत होतो, WTC मध्ये ऑफिस होतं, चांगली कार वगैरे घेऊन फिरत. मग लॉकडाऊन मध्ये गावाकडे गेलं ना, मग समजलं की हे जे माझी परिस्थिती आहे की पैसे कुठं वाचवायला पाहिजे, आपण एवढे सगळं आता हे करतोय. मग तिथून सुरुवात केली, गावातून काय करू शकतो. मग त्यावेळेस इकडे तर काय करू शकतो, मग गावातल्या मुलांना घेतलं, त्यांना ट्रेनिंग दिलं आणि ऑफिस म्हणून गोट्यात चालू केलं. मग असा पहिला स्टार्टअप आमचा चालू झाला की डोग्राफिक्सची अशी सुरुवात झाली. आणि त्यावेळेस मग न्यूज मध्ये वगैरे भरपूर हे केलं आणि मोदीजींनी पण आपल्याला अप्रिशिएट केलं की मेक इन इंडिया. आणि हे अशी जर्नी सुरू आहे अजून पण, स्टार्टअपच्या वरती वेगळ्या वेगळ्या स्टार्टअप वरती काम करतोय. सर मला एक थोडंसं जर्नीशी कनेक्टेडच एक प्रश्न विचारायचा आहे, मग आपण AI वरती जाऊ. म्हणजे मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की सर, तुम्ही गावातल्या मुलांमध्ये ते स्किल बघितलं, तुम्ही त्यांना बिल्ड केलं, ट्रेन केलं, बरोबर. हे सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे इव्हन शहरातल्या चांगले स्किल्ड एम्प्लॉईजला ट्रेन करणं किंवा त्यांना एज्युकेट करून आपल्या विजनशी अलाइन करून काम करून घेणं थोडं अवघड जातं भरपूर जणांना. तर तुम्ही गावातल्या गड्यांना, म्हणजे एका प्रकारे तसं मी शब्द वापरतोय, तर त्यांना तुम्ही कसं ट्रेन करून तुमच्या विजनशी अलाइन करून तुमच्यासोबत काम करायला त्यांना घेतलं? जर स्किल बघितलं तर मेनली कुठलाही वय किंवा कुठल्याही कॅटेगरीने शिकण्यासाठी, फॉर एक्झाम्पल मीच जर बघितलं तर मी जस्ट 10वी पास आहे, तरी पण मी डेव्हलपमेंटचं काम करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी करतो. सेम मी जर विचार केला की मी जर करू शकतो तर हे मुलं का नाही करू शकत. आणि ते गावाकडच्या मुलांकडं किंवा सगळ्यात चिकाटीवाला पाहिजे, म्हणजे त्याची जिद्द पाहिजे की मला काहीतरी करायचंय, टाइमपास वाले नाही पाहिजे. मग मी त्यांना असं बघितलं की कोण आपल्याला मुलं हे करू शकतात आणि ज्याची खरंच आवड आहे काहीतरी करण्याची, किंवा त्यांची परिस्थिती अशी नव्हती की ते काहीच करू शकत नव्हते, म्हणून ते 100% दिलं त्यांनी. म्हणजे त्याच्यात माझ्या श्रेयापेक्षा त्यांचं खूप महत्व आहे की त्यांनी खूप मेहनत केली आणि ते आजही इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करतात. बरोबर. सर सध्या आता मला AI बद्दल सांगा की सध्या तुम्ही जसं की भक्तवत्सल प्रोडक्शनवरती तुम्ही सध्या तुमचं जास्त काम चालू आहे आणि नोव्हेंबरमध्ये आय थिंक तुम्ही चालू केलं 14-15 तारखेला, आणि ह्या 2 महिन्यामध्येच तुम्ही इतके जास्त फॉलोअर्स गेन केले, अजून एवढे सारे तुम्ही पार्ट्स त्याचे आणले वेगवेगळ्या, मेनली तुम्ही स्पिरिच्युअलिटीवरती जास्त सिरीज आणले, बरोबर. तर मला AI बद्दल आणि AI फिल्म मेकिंग बद्दल थोडं इन्साइट्स पाहिजे. तर माझा पहिला बेसिक प्रश्न आहे, मग आपण नंतर भक्तवत्सल प्रोडक्शनकडे जाऊ, की AI तुम्ही ॲज अ ऑपॉर्च्युनिटी बघता की थ्रेट बघता, आणि काय तुमचं व्ह्यू सध्या ह्या प्रश्नामध्ये? सगळेजण विचारतात ह्या प्रश्न, पण तुमचा काय व्ह्यू याच्यावर? AI मुळे जॉब जाणार हे 100% खरं आहे, पण जॉब कोणाचे जाणार आहे? जे AI शिकणार नाहीत. जो माणूस AI शिकणार आहे ना आज, ऍटलिस्ट 5 ते 6 वर्ष तरी त्याचं करिअर मध्ये सेट असू शकतं. नंतर टेक्नॉलॉजी काय होईल ते सांगू शकत नाही. बरोबर, खूप फास्ट चेंज आहे इथून पुढे. मग 5-6 वर्ष बोलू शकतो. तोपर्यंत जर आपण आता AI तेवढं जर चांगलं शिकलो तर 5-6 वर्ष तरीही असेल. आणि मेन असं झालं की आमचा जो बिझनेस आहे अगोदर डिझाईन टेम्पलेट, आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, डिझाईन ऍसेट्स विकत होतो सबस्क्रिप्शन बेसमध्ये. पण AI मुळे काय झालं, तो बिझनेस आता ग्रोथ नाही, म्हणजे डिक्लाइन मार्केट आहे ते. मग कुठलंही मार्केट ज्यावेळेस आपण स्टार्टअप बिल्ड करतो तर मार्केट साईज बघणं किंवा मार्केट कसं चाललंय ते ट्रेंड ओळखणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी काय केलं की हा जर आपल्याला आपल्या बिझनेसला हा मोठा प्रॉब्लेम आहे, पण याच्यात मला एक अपॉर्च्युनिटी काय दिसली की
याच्यावरती आपण काय बिझनेस बिल्ड करू शकतो. जर हे सुरुवातीला बघितलं तर एक साधी इमेज करणं पण खूप अवघड होता, म्हणजे ती चांगली येत नव्हती. त्याच्यानंतर असं झालं की इमेज चांगली यायला लागली की मला जे पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला माझा हा जॅकेट आहे, मला जॅकेटचा कलर चेंज पाहिजे किंवा माझी पोझिशन हे थोडं अवघड जात होतं किंवा माझी फेस येणं वगैरे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेबलला असं झालं की ते सगळे कन्सिस्टन्सी, म्हणजे ज्यावेळेस मूवीचा यूज झाला ना, अगोदर काय जस्ट इमेज करत होते, आता ही करायला कन्सिस्टन्सी असणं, म्हणजे पार्ट मध्ये ग्रो होत आहे. आणि पुढच्या म्हणजे हे AI कुठं जाईल ते माहित नाही. आणि आता जर बघायला गेलं तर आपण अवतार सारख्या मूवी पण तेवढ्या क्वालिटी नाही, पण ती टेक्नॉलॉजी इव्हन AI मध्ये सिम्प्लिसिटी यूज करू शकतो. म्हणजे मी तर बघतोय की AI हा सगळ्यात मोठा ऑपॉर्च्युनिटी सध्या, आणि जे ग्रोथ जे शिकणार नाही त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा सेटबॅक आहे आणि त्यांचे जॉब जाणार, म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये होऊ शकतात. एवढं आहे की तुम्ही जसं म्हणताय की AI फ्युचर त्याचं प्रिडिक्ट नाही करू शकत आपण, कारण की काही पण होऊ शकतं, किती पण फास्ट तो ग्रो होऊ शकतो. बरोबर. आता मला ह्याबद्दल सांगा, तुम्ही अवतारबद्दल बोलले आता, की आता AI फिल्म मेकिंगमध्ये अवतार सारख्या मूवीज बनायला किंवा किती जवळ गेलो आपण, की अवतार सारख्या मूवी बनायला किती वेळ लागला AIच्या थ्रू? AI जर बघितलं ना, म्हणजे AI जस्ट एक टेक्नॉलॉजी आहे. जसं म्हणजे अगोदर आपण मूवीज फिल्म मेकिंग बघितलं की आपण लाईव्ह ऍक्शन शूट करतो. लाईव्ह ऍक्शन मध्ये काय आहे की मला जर मी एक रायटर आहे, माझ्याकडे स्टोरी आली तर मी एखाद्या प्रोड्युसरकडे जातो किंवा डायरेक्टरला भेटतो आणि हे मिळून प्लॅन बनवतात. त्याच्यानंतर एखादा हिरो वगैरे असाइन होतो किंवा त्याच्यानंतर शूट वगैरे जातं, त्याच्यानंतर VFX पोस्ट प्रोडक्शन, ही खूप लेंदी प्रोसेस आहे आणि खूप कॉस्टली आहे. त्याच्यानंतर दुसरी जर बघितलं की ॲनिमेशन मध्ये काय आहे की सेम आपली स्टोरी वगैरे लिहिल्या जाते, एखादा मोठा स्टुडिओ लागतो, त्याला खूप सारे मॅन पॉवर लागते, स्टोरी बोर्ड होतं, व्हॉइस ओव्हर दुसरे बनला जातो, मग त्याचं प्री प्रोडक्शन केलं जातं, बॅकग्राऊंड काय असेल, कॅरेक्टर डिझाईन असेल वगैरे, मग त्याचं ॲनिमेशन लाईनअप, स्टेजिंग वगैरे करताना ॲनिमेशन, सेम जी प्रोसेस आहे. जर ज्यावेळेस ही एक सिम्प्लिसिटी मध्ये होऊ शकते. अजून हे तेवढं म्हणजे नाही. आता आम्ही काल एक रिअलिस्टिकचे ऍड करत होतो, त्याच्यामध्ये असं होतं की असे शॉट होते की बाकी शूट झालं होतं, पण मला ते काय, आमचा ऍक्टर आहे म्हणजे हिरो आहे, तो त्याला पाठीमाग बिल्डिंग दाखवायची मला, कारण ती आता बनवून रेडी नाही आहे, किंवा त्याला स्विमिंग पूल मध्ये पाणी खेळतोय किंवा ही करतोय, तर ते मॅच करणं थोडं डिफिकल्ट आहे, पण पॉसिबिलिटीज आहेत. आणि आमचं असं होतं की ती ऍड दिसणार होती थिएटरला, पुण्याच्या थिएटरमध्ये ऍड दिसणार आहे, ती क्लिअरिटी आणणं थोडं अवघड जातं. टीव्ही साठी सध्या काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे इथपर्यंत सध्या हे केलंय सध्या. तर तुम्ही म्हणले की प्रोडक्शन मध्ये, मूवीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी AI कव्हर करेल, बट ती डिटेलिंग किंवा ती क्रिएटिव्ह थिंकिंग, आता मूवी म्हणल्यावर एक खूप जास्त क्रिएटिव्ह थिंकिंग, इमोशनल अटॅकर, म्हणजे इमोशनली टार्गेट करणं गोष्टी वगैरे सगळ्या येतील. बरोबर. तर ह्या गोष्टी कसं करेल AI, म्हणजे काय किती वेळ लागेल अशा? मेनली मी जर हे बघितलं ना, AI हा जस्ट टूल आहे, म्हणजे मी सॉरी मागच्या पॉईंट मध्ये रेकी करतो, AI जस्ट टूल आहे. आपलं 80% हा ह्युमन वर्क आहे, म्हणजे तुमचा ब्रेन काय यूज करतोय, आणि कुठले रॉकेट सायन्स नाही. प्रॉम्प्ट म्हणजे कुठलं रॉकेट सायन्स, आमचे जे मुलं आहेत अक्षरशः मराठीमध्ये हिंदीमध्ये सांगते ती मला असं करून दे, म्हणजे हे बाकीच्यांनी फक्त भाऊ करून ठेवलंय की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, हे ते काही नाही, तसं अवघड नाही, काहीच नाही. मेनली काय आहे की तुम्हाला फिल्म मेकिंग आलं पाहिजे, तुमचे थॉट प्रोसेस आहे, तुम्हाला कॅमेरा अँगल माहिती पाहिजे, तुम्हाला स्टोरीचं फील माहिती पाहिजे, म्हणजे स्टील क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये येणारच आहे कुठं ना कुठं. म्हणजे तुम्हाला क्रिएटिव्ह सेम थिंग कुठले म्हणजे बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे त्या फील्डचं. त्याच्यानंतर AI जस्ट तुमची टेक्नॉलॉजी पूर्तता करणार आहे, म्हणजे तुमचं नॉलेज हे बेसिक आहे, AI जस्ट तुमचं टूल आहे. AI सगळं काही करणार नाही. नंतर पण मला असं वाटतं की काम इझी करतो. मग आता हे मला सांगा की AI काय, जसं आता आपण म्हणतोय की AI काय गोष्टी बेस्ट करतोय आणि काही गोष्ट माणसं त्याच्यामध्ये लागणार आहे, बरोबर, क्रिएटिव्ह थिंकिंग ह्या त्या गोष्टी. तर मला ह्या गोष्टी सांगा की अशा काही गोष्टी जो AI शक्यतो त्या गोष्टी रिप्लेस करू शकत नाही माणसांपासून, आणि अशी काय गोष्टी आहे जे की माणसांना AI वरती अवलंबून राहावंच लागेल इथून पुढे. म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग सपोज माणसांकडे टेक्निकल स्किल्स AI हे करेल, तर अशा काही गोष्टी आहेत. आता सध्या बघा, काही जे रील्स आपण बघतो, जे नॉर्मल त्याच्यात क्रिएटिव्ह प्रोसेस नसते, म्हणजे ते त्याच्यात काय करत आहे, ॲटोमेशन मध्ये पण भरपूर झालेलं. मला काय करायचं, त्याच्यात वेगळे वेगळे नोड बेस असतात, तिथं कनेक्ट करायचं. लाईक चॅट जीपीटीचा एक नोड बनवायचा, जेमिनीचा एक लावायचा, आणि मी त्याला एक प्रोसेस करून ठेवायची. तर ते काय करणार, जशी ट्रेंडिंग मला रील भेटणार, तो तिथं इनपुट करणार, तसे आपल्या कॅरेक्टर वगैरे असाइन करणार, ती रील बनवणार. सध्या इथपर्यंत हे गेलंय. त्या सिम्प्लिसिटी होऊ शकतात, पण ज्यावेळेस मला ऍक्च्युअल मूवी बनवायचा आहे, तिथं माझं क्रिएटिव्ह थॉट्स येतं, काही क्रिएटिव्ह म्हणजे इमोशन्स ऍड करायचे,
ते इमोशन्स ऍड करायला ह्युमन टच पाहिजे, हम्म. किंवा त्या AI ला बिल्ड करण्यासाठी मला कुठला प्रकारचा रील्स बनवायचा, मार्केट रिसर्च सगळं तो करणार नाही. मला ऍटलीस्ट इनपुट देण्यासाठी तरी मॅन पॉवर पाहिजे, किंवा माणूस असला पाहिजे, ह्युमन टच पाहिजे. बरोबर. आता AI आणि टेक्नॉलॉजी सध्या तुम्ही म्हणले की मराठीमध्ये प्रॉम्प्ट दिल्यावर पण ते AI काम करते, बरोबर. Yes. आता एक गावाकडच्या मुलांच्या डोक्यामध्ये काय असतं की AI टेक्नॉलॉजी खूप अवघड होती. आता पहिले असं डोक्यात होतं, हा. आणि ती थिंकिंग अजून पण ग्रो किंवा डेव्हलप झालेली नाही की भाई AI आता सोपं झालंय किंवा टेक्नॉलॉजी सोपी झालेली आहे. तर तुम्ही गावाकडच्या मुलांना कसं सांगशाल की AI आता सोपं झालेलं आहे? असं नाही म्हणू शकत आपण की भाई टेक्नॉलॉजी AI माझ्यासाठी नाही गावात राहू. तर त्या मुलांना काय कसं सांगशाल तुम्ही AI बद्दल? आता आम्ही पण हे बघितलं की म्हणजे आम्ही एक कंपनी बरोबर काम करतोय ते CSR फंड मधून आम्हाला तिथं यवतमाळमध्ये एक लॅब बनवतोय, आणि तिथं आम्ही मुलांना शिकवणार आहेत इयरली जवळ 25च्या आसपास, 20 ते 25 असतात त्यांना फ्रीमध्ये आम्ही शिकवणार, आणि इकडे जॉब पण देणार. म्हणजे आणि गावाकडच्या मुलांची तर अजून त्यांचा माइंड फ्रेश आहे, किंवा ते काही विचार करू शकतात, आडवे तिडवे विचार, स्टोरी बनवू शकतात. इट मीन्स की त्यांच्यामध्ये आपण काही पण एक कसं रोपटा आपण पेरू शकतो कुठलं बी, म्हणजे त्यांच्या डोक्यात असं क्रिटिकल थिंकिंग किंवा असं ते भटकलेले नाही कुठं, त्यांना काही पण आपण सीड करू शकतो आणि ते ग्रो करू शकतो. आणि इंडियन मार्केट एवढं मोठं आहे अजून कंटेंट क्रिएशन मध्ये, अजून आपण खूप पाठीमागे आहेत. जर बाहेरच्या त्या कंट्रीमध्ये, चायनामध्ये बघा किंवा US मध्ये बघा, ते प्रोडक्ट विकण्यासाठी खूप कंटेंट मार्केटिंग करतात. हो, तिकडं तर ते लाईव्ह सेलिंग त्याला काय म्हणतात, लाईव्ह कॉमर्स, ते पण खूप जास्त बूम वरती आहे. तसं इंडियामध्ये अजून तेवढे अपॉर्च्युनिटी आहेत. मग जर, आणि हे सगळे ह्युमन नाही करू, म्हणजे याला काय लिमिट काय आहे की कुठेही बसून तुम्ही हे काम करू शकता, गावाकडे बसू शकतात. आमचंच बघा, आम्ही ज्यावेळेस गोठ्यामध्ये गावाकडे काम करतो त्यावेळेस आमचं वंडरशेअर जी कंपनी फिल्मोरा ज्यांचं आहे ते आमचे क्लायंट होते, किंवा क्रिएट स्टुडिओ आहे, इंग्लंडची कंपनी आहे. आणि आमचे म्हणजे त्यावेळेस अक्षरशः जी वंडरशेअरची जे आहे टीम ते चायनीज आहेत, तर त्यांना इंग्लिश हिंदी येत नाही, आमच्या पोरांना इंग्लिश येत नव्हती, तर ते ट्रान्सलेट करून चॅट मध्ये बोलायचे. तुमचा एक IT मेंबर तो होता बघा, ट्रान्सलेट करून ते सगळ्या गोष्टी करतोय. तर तुम्हाला लिमिट नाही, कुठल्याही लोकेशनला तुम्ही काही करू शकता. मेन आहे की तुमचं वर्क असलं पाहिजे, तुमचे लोकेशनला काही प्रॉब्लेम नाही सध्या तरी या फ्युचरमध्ये पण. सर तुम्ही आता कॉन्टेंट क्रिएशन बद्दल बोलले की सर मला आता AI बद्दल हे सांगा की AI मुळे फ्युचरचे 5 वर्षानंतर कॉन्टेंट क्रिएशन काय गेस करताय तुम्ही की कसं असेल कॉन्टेंट क्रिएशन, आणि काय असेल म्हणजे AI मुळे काय चेंज होईल कॉन्टेंट क्रिएशन मध्ये पुढच्या 5 वर्ष? आता जे एक TV प्रोड्युसर आहेत, म्हणजे त्यांच्या बऱ्याच सिरीज चालू आहेत. कालच माझं बोलणं झालं होतं त्यांच्याबरोबर. तर त्यांची जी कॉस्ट आहे, म्हणजे ते काय करतात, त्यांची मेनली मायथॉलॉजी नाही, आपण स्पिरिच्युअलिटी बोलू शकतो. तर त्यांच्या मूवीज सिरीज चालू आहे, TV सिरीज. तर ते माझ्याबरोबर बोलत होते की हे जे आमचं रिपिटेटिव्ह काम आहे, आपण याच्यात काय करू शकतो. तर आम्ही एक थोडा प्लॅन केला की ऑलमोस्ट 30 to 40% आपण AI वरती शॉर्ट बनवू शकतो, आणि VFXचं काम एकदम, म्हणजे त्यांचं जर आता 15 दिवस जातोय तर आम्ही ते एक 8 दिवसात ते काम करू शकतो. आणि ऑलरेडी सध्या टीव्हीज मध्ये वगैरे पण AI यूज होतंय, किंवा तुम्ही साऊथचा एक मिराई म्हणून मूवी आला होता, त्याच्यामध्ये पण त्यांनी AIचे काही शॉर्ट्स वापरले होते. किंवा फ्युचरमध्ये हे वापरणारच आहेत, म्हणजे थिएटरमध्ये पण हे येणार आहे. हे झालं AIचं. पण कंटेंट क्रिएशन मध्ये बघा, प्रत्येक कंपनीला मार्केटिंगची गरज आहे. प्रत्येक जेवढं तुमचं, इव्हन आज बघा इंडियातले जेवढे मोठे एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा पॉलिटिशियन्स बघा, ते पण कंटेंट क्रिएशन मध्ये आहेत. जर तुम्हाला लोकांमध्ये राहायचंय किंवा फ्युचर म्हणायचं तर कंटेंट क्रिएशन मस्ट आहे, सगळ्यांना मस्ट आहे. आत्ताच रिसेंट एक ट्रेंड आला होता रिसेंटली, हलकुरे म्हणून, तुम्ही बघितलं असेल. त्या एका ट्रेंडमुळे कित्येक साऱ्या पॉलिटिशियन्सनी एवढे साऱ्या रील्स बनवल्या, त्याच्यावरती स्वतःला प्रमोट केलं म्हणजे. आणि त्या व्हिडिओचे एका मिनिटाच्या व्हिडिओचे डिटेलिंग चांगल्या लेवलवरती डिटेलिंग होती. 15,000 20,000 रुपये एका मिनिटाच्या व्हिडिओच्या एजन्सीजने चार्ज केले ह्या रिसेंट ट्रेंडमध्ये, ह्या ट्रेंडमध्ये, हलकुरे नावाच्या ट्रेंडमध्ये. आता ते ट्रेंड चालू असताना जर क्रिएटर आज म्हणजे एवढं काम आहे AI कंटेंट क्रिएशन मध्ये, एवढं काम आहे की टीम भेटत नाही, किंवा जर अपॉर्च्युनिटी फ्युचर खूप आहे, कारण प्रत्येकाला बनवायचंच ना. आणि ट्रेंड चेंज होतोय, कधी हलकुरेवाला येतोय, किंवा त्याच्या अगोदर ते मांजरीचा एक ट्रेंड होता, किंवा प्रत्येक ट्रेंड चेंज होतोय, तर ते कंटिन्यूस राहणारच आहे. तुम्ही म्हणले की टीम्स भेटत नाहीये, म्हणजे अजून तेवढं एज्युकेट झालेले नाही लोक AI बद्दल, किंवा आता हीच अजून जस्ट स्टार्टच आहे आपण असं म्हणू शकतो, बरोबर. तर मला हे सांगा की
टीम वगैरे कशी, म्हणजे आता तुम्ही शोधली, तुम्हाला पण थोडे चॅलेंजेस येतात, तुम्ही बोलले रिसेंट आत्ताच, तर कसं हे टीम वगैरे याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्वमेंट आहे एआयच्या या गोष्टींमध्ये, आणि कशी सापडायची ते कॅन्डिडेट एजन्सीसाठी सांगा तुम्ही की एआय रिलेटेड कॅन्डिडेट कसे शोधायचे. एक तर आपण पहिली गोष्ट आपण काय करायचं, सध्या जी आपल्याकडे टीम आहे ना, यांनाच एआय वरती म्हणजे शिकवून त्यांना पुढे घ्यायला पाहिजे. आम्ही काय केलं, आमच्याकडे जी टीम होती अगोदर डिझाईन टेम्पलेट होते, त्यांच्यातले एक 8-10 जण जे शिकू शकतात त्यांना एआय ट्रेनिंग दिलं आणि ते याच्यावरती आले. आणि आता आम्हाला नवीन भेटत नाहीत, आम्ही काय केलं, एक एज्युकेशन प्रोग्राम चालू केला. आम्ही इन हाऊस ऑफिसमध्ये शिकवणार, आणि शिकवण्यासारखं नाही, आमच्या प्रोजेक्टवरती जे आम्ही करतोय ते शिकवणार, डायरेक्ट रिअल प्रोजेक्ट. हा, आणि त्याच्यातून जे आमची टेस्ट पास करणार किंवा त्याला आम्ही डायरेक्टली आमच्याकडे जॉब देणार. आणि मी जसं हे चालू केलं, आमचे बरेच मित्रांचे फोन आले की तुझ्याकडे जेवढे असतील ना ते मी हायर करतो लगेच. म्हणजे ते अजून खूप भेटतच नाही, म्हणजे खूप डिमांड आहे. आणि लवकर, आणि याच्यात जर तुमचं अगोदरच अॅनिमेशन फील्ड मध्ये असणार, फिल्म मेकिंग मध्ये असणार, किंवा हे लवकर ग्रास्प करतात. जर तो वेगळ्या फील्ड मध्ये असेल तर त्याला थोडा वेळ लागणार आहे. आता हे फिल्म मेकर्स, एडिटर्स किंवा हे प्रोडक्शन मध्ये जेवढे लोक आहेत, आता पहिले कसं एडिटिंग आणि फिल्म मेकिंग, सिनेमॅटोग्राफी हे शिकणं गरजेचं होतं, बरोबर. आता याच प्रोफेशन मध्ये एआय ह्या त्या गोष्टी हे कसं आत घुसलं या प्रोफेशन मध्ये, किती गरजेचं हे शिकणं एआय ह्या लोकांसाठी. जसं की आता मी 2009-10च्या वेळेस काय होतं, तर मला म्हणजे किंवा अगोदर काय होतं, मला जर कुठल्या मूवीत काम पाहिजे, मी ॲज अ डायरेक्टर किंवा असिस्टंट डायरेक्टर काम करतो, मला एक शॉर्ट फिल्म बनवणं खूप गरजेचं होतं. ती शॉर्ट फिल्म बनवून काय करायचं, मी बरेचसे स्टुडिओ त्यांना प्रेझेंट करायचे की हे बघा मी अशी मूवी बनवली, आणि हे बघून मला काम भेटत असतं, किंवा अवॉर्ड शो मध्ये वगैरे ते घेऊन जायचं. पण आता तेच बघा, जर मला सुरुवात, आणि ती जर शॉर्ट फिल्म बनवायची तर मला काय पाहिजे होतं, कॅमेरे पाहिजे होते, ऍक्टर्स पाहिजे होते, किंवा शूटिंगला बजेट पाहिजे होतं. ऍटलिस्ट मिनिमम 50,000 ते 1 लाखाचा खर्च होता एक शॉर्ट फिल्मसाठी मिनिमम. तर तुम्ही करोडोमध्ये पण घेऊन जाऊ शकता. पण ते जर आता बघायला गेलं तर एक तुम्ही ते 5,000मध्ये करू शकता, किंवा फ्रीवाले एआय टूल्स यूज करून पण तिथपर्यंत घेऊन जाऊ शकता. म्हणजे स्टोरी तुम्ही एक्झिक्यूट करू शकता एआय मुळे. हा, भले असं होऊ शकतं की तुम्ही ज्या लेवलला घेऊन जायचे लाईव्ह ऍक्शन मध्ये, ज्या लेवलला इथं घेऊन जाऊ शकत नाही, पण ऍटलिस्ट प्रेझेंट लेवल म्हणजे तिथपर्यंत घेऊ शकता. आणि जर तुम्ही खरंच ती टेक्नॉलॉजी यूज केली, पेडवाले टूल्स केले, तर तुम्ही त्या लाईव्ह ऍक्शन पर्यंत पण याला घेऊन जाऊ शकता. सर, मला आता भक्तवत्सल प्रोडक्शन बद्दल बोलायचंय. तुम्ही नोव्हेंबर 14-15 तारखेला शाळेत तुम्ही चालू केलं, आणि या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही स्पिरिच्युअलिटीवरती कॉन्टेंट क्रिएट केला, आणि खूप म्हणजे भारी, एक मला तसा पेज तर नाही भेटला आतापर्यंत एआय वरती एवढं काम करणार, आणि बेस्ट आहे. स्पिरिच्युअलिटीच्या एवढ्या साऱ्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्ही कव्हर केल्या. तर मला भक्तवत्सल प्रोडक्शन बद्दल बोला की तुम्ही काय काय एक्सपेरिमेंट करताय सध्या एआय मध्ये, आणि काय काय चालू आहे सध्या. ऍक्च्युली आमचं असं झालं की आमची टीम आहे ना, अगोदरच सुरुवातीला ज्यावेळेस हे आलं तर आम्ही डिझाईन ऍसेट्स करण्यासाठी हे वापरायचो. मग अगोदरच्या बिझनेसला हे झाल्यामुळं असं वाटलं की आता काय करायचं, म्हणून हा असा प्लॅन केला की आम्ही किड्स वाले वगैरे वेगळे चॅनल्स वगैरे चालू केलं किड्सचं, पण ते तुम्ही त्याच्यावर काम नाही केलं. तर का, तर हे बघितलं मी इंटरनेटवरती आज जर गेलं ना, तर आपली पिढी ते नंगानाच बघायला बिझी आहे, किंवा कोणी जर गेलं की इंस्टाग्राम मध्ये एवढा बिझी होऊन जातोय की ते. तर मी असा विचार केला की आपल्या पिढीला, किंवा आपली जी सनातन धर्म आहे, किंवा आपली जी संस्कृती आहे, आपली जी हिस्ट्री आहे, ती आपण कसं दाखवू शकतो ह्या एआयच्या माध्यमातून. आणि असं झालं की जी अगोदर समजा हे 3D मध्ये बनवायचं असेल तर मला 20 ते 25 मिनिटाचा अॅनिमेशन साठी अराउंड 30 लाखाच्या आसपास खर्च यायचा. बरं, कधी 3D अॅनिमेशन, आज जर आपल्याला 3D अॅनिमेशन बनवायचं असेल 25 ते 30 मिनिटाचा असेल तर कमीत कमी 10 लाख तरी खर्च येणार. आता सध्या पण कॉस्टिंग तर कमी झाली. नाही, 3D अॅनिमेशन मध्ये कॉस्ट येणार, कारण त्याला 3D अॅनिमेशन काय करायचं असेल, तुम्हाला कॅरेक्टर डिझाईन आहे, त्याला रिगिंग आहे, त्याला लाइटिंग आहे, रेंडरिंग आहे, खूप हे आहे. पण ते जर मी एआय मध्ये बनवलं तर मी 1 लाखामध्ये बनवू शकतो. कुठं 25-30 लाखाचा प्रोडक्ट आणि कुठं 1 लाखाचा. म्हणून आम्ही विचार केला की याला ही करू शकतो. आणि मेन प्रॉब्लेम दिसला की आता सध्या इंस्टाग्राम आपल्याला गरज आहे की सनातन धर्माला थोडं लोकांच्या मनापर्यंत घेऊन जाणं, आणि हे जे बरकटते आपली सध्याची पिढी, तर त्यांना कुठेतरी आपण घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही बघा मार्क झुकरबर्ग असतील किंवा स्टीव्ह जॉब असतील, ते जर निमकरोली बाबांच्या आश्रमामध्ये की मन शुद्ध करण्यासाठी किंवा माइंड चालण्यासाठी, तर आपण का नाही करायला पाहिजे. बरोबर. तर एआय म्हणजे आता तुम्ही फिल्म मेकिंग मध्ये आहेत,
तर AI कसं यूज केस कसं आहे AIचं सध्या स्क्रिप्टिंगमध्ये, स्टोरी बोर्डिंगमध्ये किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये जे जे फिल्म ऍक्च्युअल फिल्म बनवण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्यामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी AI सध्या कव्हर करतोय आणि तुम्ही काय काय इम्प्लिमेंट करताय? आता आम्ही काय करतो, आम्ही एक जे ॲनिमेशनची पाईपलाईन तीच आम्ही करतो. तर सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस समजा आम्हाला एक मूवी बनवायचा आहे, प्रेमानंद महाराज येतात, तर त्यासाठी आम्ही काय करतो किंवा नॉर्मल कुणी पण काय करणार, त्यांची डीपली स्टडी करणार, त्यांचे पुस्तकं बघणार, त्यांचे पॉडकास्ट बघणार किंवा अजून त्यांचे काय त्यांनी बोललेले आहेत सगळीकडे आम्ही ती करून आम्ही स्टोरी लिहितो. पण अजून दुसरा एक आम्ही काय करतो की रिसर्च करण्यासाठी तर जेमिनीचा टूल आहे, त्याच्यावरती इतका छान रिसर्च होतो, ते सगळं रिसर्च करून देतं. म्हणजे जर मला ह्या रिसर्च करण्यासाठी जर 4-5 दिवस लागले असते तर तो रिसर्च माझा 1 दिवसाच्या आतमध्ये होतो. त्या व्हिडिओच्या कॉन्टेंटचा बी रिसर्च करतात सगळं म्हणजे तुम्हाला युट्यूबवरून रिसर्च करणं सगळीकडे, म्हणजे तो सगळं, आणि त्याला फक्त आपण क्रॉस व्हेरीफाय करायचे, हा बाबा हे बरोबर आहे का किंवा हे सगळं आहे ते करायचं, आणि मग आपण पुस्तकं वाचू शकतो. पण हे सगळं जर स्वतः मॅन्युअली करणं आणि AI मध्ये करणं तर इथं टाइम वाचतो. त्याच्यानंतर हे झालं स्क्रिप्ट मध्ये आम्ही हा हेल्प करतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस रिसर्चसाठी त्यावेळेस आम्ही जे डायलॉग लिहितो तर आम्हाला ऑप्शन घेतो, हे असं बनवलंय, याला अजून चांगलं ऑप्शन काय की फील आणण्यासाठी, इमोशन्स आणण्यासाठी याला काय चेंज होऊ शकतो, त्यामध्ये पण आम्ही AIची हेल्प घेतो. त्यानंतर ज्यावेळेस ही स्क्रिप्ट रेडी होते याला व्हॉइस ओव्हर बनवतो. व्हॉइस ओव्हर तुम्हीच करतात? नाही, ते पण AI करतो 11 लॅब मध्ये. तर तो व्हॉइस ओव्हर आमचा पूर्ण ही बनवतो. त्याच्यानंतर हे आम्ही वापरतो. दुसरा प्रोसेस येते प्री प्रोडक्शन. आम्हाला कॅरेक्टर बनवायचे ते पण आम्ही AI मध्ये बनवतो आणि स्टोरी बोर्ड बनवतो. आता मला शॉर्ट कुठले पाहिजेत, मग आम्ही काय करतो, एक आमचा प्री प्रोडक्शन आर्टिस्ट आहे, तो मॅन्युअली ड्रॉ नाही करत, मग प्लॅन करतो आणि तो पण ChatGPT म्हणतो हा माझा सीन आहे, मला शॉर्ट डिव्हिजन करून दे, व्हिज्युअल्स सगळे राईट करून स्टोरी बोर्ड करून देतो, कॅमेरा अँगल कुठला पाहिजे हे करायचं, तो प्री प्रोडक्शन करून देतो आणि मग हा लाईनअप लावतो, रफली असा दिसणार आहे, असे शॉर्ट्स असणार आहेत. मग दुसऱ्या ज्या वेळेस एक प्रो आर्टिस्ट आहे तो माझं प्री प्रोडक्शन घेणार, त्याचे लोकेशन घेणार, कॅरेक्टर घेणार आणि कन्सिस्टन्सीली त्या शॉटनुसार माझा पूर्ण सीन बनवणार. खाली माझा व्हॉइस ओव्हर आहे किंवा डायलॉग आहेत आणि हे एकदा रेडी जाणार, आमची टीम बघते, म्हणजे लाईनअप बघणार, हा आहे हे शॉर्ट्स ओके आहे, मग याच्यावरती अॅनिमेशन होणार त्या इमोशन नुसार त्यावेळेस सगळं, आणि मग हे लास्ट एडिट मध्ये जातं. आता याच्यात आम्ही जे ही होतं साऊंड इफेक्ट आहेत ते पण आम्ही AI मध्येच जनरेट करतो. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते पण आम्ही AI मध्येच बनवतो. आणि लास्टचं एडिट फक्त थोडं आम्हाला एडिटर लागतो, कारण का त्याच्यामध्ये थोडं कलर करेक्शन असतील किंवा कुठला शॉट कट करायचा, फिनिशिंग साठी आम्ही स्वतः मॅन्युअली करतो. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्युमन टच असणं गरजेचं आहे, 100% असणं गरजेचं आहे. किंवा क्रिएटिव्ह थॉटचा, म्हणजे बरे AI ने मला शॉर्ट डिव्हिजन करून दिले, पण मला पाहिजे की हा शॉट नकोय, हा घ्यायचा आहे, कारण सगळे शॉट पण यूज करू शकत नाहीत. म्हणजे हे सगळं अशी प्रोसेस आम्ही स्टार्ट टू एंड मध्ये AI यूज करतो, पण ह्युमन इन्व्हेन्शन म्हणजे ह्युमन त्याचा टच असतोच. आता जसं तुम्ही बोलले की AI एवढं हे करताय, तुमच्या या प्रोसेसमध्ये AI न किती, म्हणजे तुमचं काम त्याच्याकडे, म्हणजे किती % तुम्ही काम करताय याच्यामध्ये आणि किती % AI काम करताय या पूर्ण प्रोसेसमध्ये? अगोदर जर बघायला गेलं की एक मी ज्यावेळेस कोर आर्टिस्ट होतो ना त्यावेळेस फुल्ली किडा होतो, म्हणजे VFX शॉर्ट्स वगैरे म्हणजे असं ते. पण आता मी ते सॉफ्टवेअर पण ओपन नाही करत. मला जर ग्राफिक डिझाईन करायचंय ना, म्हणजे आमचे थंबनेल वगैरे सगळे AI वरती, मी सांगतो की मला असं इव्हन मराठीतलं ग्राफिक डिझाईन पण सगळे AI मध्ये होतं. ते प्रॉम्प्ट द्यायचं की मला हा डेटा पाहिजे, तू चांगलं मला म्हणजे फक्त मला हे पाहिजे, मला काय पाहिजे, कंपोजिशन कसं पाहिजे, कुठल्या कॅरेक्टरवरती फोकस पाहिजे, म्हणजे हे त्याला सांगता आलं पाहिजे. मला ज्यावेळेस ग्राफिक डिझाईनचं नॉलेज असेल तेच ते AI बनवू शकतो. जर मला ते ग्राफिक डिझाईन नॉलेज असेल तर मी ते सांगू शकतो, आणि याला प्रॉम्प्ट नाही, मी फक्त सांगते असं असं पाहिजे, ते आपोआप ते बनवून देतं. सर आता एक मला सांगा की एक मूवी बनण्यासाठी अजून किती वेळ आहे, एक फुल मूवी बनेपर्यंत, म्हणजे बनणं अजून किती दिवस बाकी अजून, की असं होऊ शकेल की भाई AIच एक पूर्ण मूवी बनवून टाकेल, किंवा असं बनतंय सध्या चालू आहे का? सध्या जर काही टूल्स बघितले तुम्ही, इन व्हिडिओ म्हणून टूल आहे किंवा असे आहेत की ते बनवतात हे AI मूवी, पण जे ह्युमन टच पाहिजे किंवा जे इमोशन्स पाहिजे ते तेवढं लेवलला जात नाही. एक नॉर्मल मूवी आता बनते किंवा नंतर पण बनवू, अजून थोडं ऍडव्हान्स होऊ शकतं. जसं आपण बघितलं की मागच्या काही वर्षांमध्ये डिटेलिंग नव्हती AI मध्ये, बरोबर, आता
तसं जर कम्पेअर केलं मागच्या वर्षांपासून आता हे खूप ग्रो झालाय, बरोबर. तर आता आपण इन फ्युचर जर थोडं जर बघितलं की भाई आता जे इमोशन्स तो ऍड करत नाही किंवा तेवढे डिटेलिंग नाही, तर पुढच्या आपण 5 वर्षात गेस करू शकतो की भाई त्याचं काय लेवल असेल. एक 2 महिन्यापूर्वी असं होतं की आम्हाला जर ऍक्टिंग वगैरे करायची किंवा त्याला इमोशन्स येत नव्हते, आम्ही काय करायचो, एक टूल वापरायचो की मी हे बोलणार असं, म्हणजे हे एक्सप्रेशन देणार आणि त्या कॅरेक्टरला आम्ही हे इमोशन्स वगैरे ट्रान्सफर करायचो. पण आता काय झालंय, असे टूल्स आलेत, म्हणजे क्लिंग असेल किंवा विवोचे असतील, काही टूल्स आलेत की ते ऍक्टिंग पण चांगली देतात. पण मला सांगता आली पाहिजे की मला ह्याच्यामध्ये असे इमोशन आहेत, त्याला थोडं सॅडली फील पाहिजे किंवा एक्स्ट्रा सॅड पाहिजे, म्हणजे तो नाही रडणार आहे. इव्हन मला कॅरेक्टरचं बिहेवियर काय आहे, माझा कॅरेक्टर सिरियस आहे, कार्टून आहे. आता हे कधी समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघा की ज्यावेळेस माणसाला स्ट्रॉंग दाखवायचंय किंवा एक डॉन म्हणजे असं ते त्याचे बिहेवियर वेगळं असतं आणि एक फनी कॅरेक्टर आहे, त्याची लो कॉन्फिडन्स आहे, त्याचं बिहेवियर वेगळं असतं. हे मला ते सांगता आलं पाहिजे की याचं बिहेवियर असं आहे आणि ही अशी ऍक्टिंग आणि डायलॉग डिलिव्हरीमध्ये असं, ते जर मी त्या कॅरेक्टरला सांगितलं तरच तो AI आउटपुट देणार आहे. म्हणजे व्हिज्युअल्स मध्ये पण जसं की आता एखाद्याला स्ट्रॉंग दाखवायचं तर कॅमेरा अँगल असं खालून वरती असतं, लो अँगल नसतंय, किंवा एखाद्याला फनी कॉमेडी दाखवायचं तर याचं असं ब्रॉड असतं. ह्या व्हिज्युअल्स मध्ये आपल्याला म्हणजे अॅनिमेशन ज्यावेळेस प्री प्रोडक्शन करतो ना आपण, त्यावेळेस जे कॅमेरा अँगल लागतात ना, त्याच वेळी डिझाईन होतात, लाईक कलर स्कीम पण. जर माझा लहान मुलांचा असेल आपण 3D अॅनिमेशन मध्ये करतो, म्हणजे स्टाईल असेल, कलरफुल गोष्टी असतील. ते जर मोठ्या माणसासाठी नॉर्मल कलर, आता काही हॉरर वगैरे असेल तर ते त्या कलर स्कीम मध्ये, म्हणजे हे प्री प्रोडक्शन मध्येच होतं. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे याला. आणि ओव्हरऑल इव्हन आता अजून म्हणजे आम्ही एक साऊथ साठी पण मूवी करतो, अजून ते डिस्क्लोज करू शकत नाही. तो त्यांचा आहे की थिएटरलाच बऱ्यापैकी रिलीज करणार आहेत, किंवा होऊ शकतं जर थिएटरला नाही गेलं तर ऍटलीस्ट OTT बरोबर त्यांची तर डील चालूच आहे आणि जास्तीत जास्त पुढच्या 1.5 महिन्यामध्ये तो रिलीज होतोय. आतापर्यंत किती मूवीज मध्ये तुम्ही केलं बघतो, म्हणजे आपलं डिझाईन टेम्पलेट आहे किंवा बघतो असेल प्रोडक्शन काम केलंय भरपूर साऱ्या मूवीज मध्ये, काय काय काम केलं? ऍक्च्युली आता आपण स्वतःच एक बनवल्या आणि दुसऱ्यांचं आपण का घेत होतो की मला शिकायचं होतं की आपण अजून काय एक्सप्लोर करू शकतो. जसं की एक रिअल इस्टेटची ऍड होती समजा, त्यांना आपण काय शॉर्ट ऍड करून म्हणजे खरंच यूज होईल का यायचा, म्हणजे त्यात स्वतः मी R&D करत बसलो होतो की खरंच यूज होतोय का. त्याच्यानंतर काही बऱ्याचशा प्युअरली इलेक्शन मध्ये पण बऱ्याच जणांचे ही होत आहे. त्याच्यानंतर कमर्शियल ऍड वरती काम केलं. आणि हे आपण फक्त काय टेक्नॉलॉजी आहे, मेनली आमचा फोकस आहे की स्पिरिच्युअली कंटेंट बनवणं, हिस्ट्री बनवणं. आम्ही हिस्ट्री पण चालू करतो त्याच्यामध्ये की ते सगळं आपलं लोकांना द्यायला पाहिजे असं. मला भक्त वत्सल प्रोडक्शन चालून सांगा की तुम्ही आता एवढ्या साऱ्या मूवीज आणल्या, बरोबर, याच्यामध्ये काय काय एक्सपिरियन्स आला तुम्हाला, नवीन नवीन गोष्टी काय बघितल्या तुम्ही स्पिरिच्युअलिटीचे एवढं तुम्ही सिरीज आणल्या याच्यामध्ये? ऍक्च्युली आम्ही ज्यावेळेस सुरुवात करत होतो ना, बरेच ही केले आणि चॅनलमध्ये बघितलं की तेवढा ही नव्हता, तेवढा इंटरेस्ट नव्हता. आम्ही निमकरोली बाबांची मूवी बनवली आणि मला एक 5-6 दिवसानंतर एक फोन आला की तुम्ही खूप छान बनवली आणि मला तुम्हाला निमकरोली बाबांचा आशीर्वाद पाठवायचा आहे. घोंगडी त्यांनी पाठवली आणि ते म्हणले की तुमचं जे काही आता प्रॉब्लेम आहेत ना, म्हणजे तुम्ही 15 दिवसानंतर बघा तुमचे सगळं चेंज होणार आहे. त्याच्यात 3 दिवसानंतर म्हणजे जशी ती घोंगडी आली त्याच्यानंतर आमचा मूवी चालू झाला, ते पण थिएटरसाठी, किंवा अशा बऱ्याच एवढ्या गोष्टी चालू झाल्या की ते म्हणजे काम ही होत नाही ना. त्याच्या अगोदर पूर्ण म्हणजे जी स्पिरिच्युअल पॉवर बोलतात ना आपण, भले अजून मी तिथं म्हणजे कैची धामला गेलो नाही, पण तिथून ज्या बऱ्याच जणांच्या मला भेटवस्तू आल्या किंवा ती जी पॉवर आली म्हणजे इमॅजिन करू शकत नाही असं कसं काय होतं. आणि सनातन धर्म एवढा पॉवरफुल आहे. अजून तुम्ही काय म्हणजे भक्त वत्सल प्रोडक्शन मध्ये ह्या प्रोसेसेस मध्ये अजून काय एक्सपिरियन्स केला तुम्ही, नवीन गोष्टी काय काय आल्या समोर आहे ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये? आता ह्यामध्ये मी मेनली बघितलं की एकतर अगोदर मी स्पिरिच्युअली होतो, पण आता ज्यावेळेस मी डीप मध्ये ते वाचतो किंवा फील करतो ना, खरंच स्पिरिच्युअलिटी मध्ये पॉवर आहे आणि ती जी पॉवर कोणाला जो फील करण्यात आला, मग त्याच्यात असं झालं की मी स्वतः स्पिरिच्युअल बनलो आणि तेवढं ज्ञान घेतलं किंवा स्वतः ते पॉवर फील केली. सेम टेक्नॉलॉजीमध्ये पण
अजून काही डीपली गोष्टी आहेत त्या अगोदर कसं होतं की अॅनिमेशन बनवायचं असेल ना, खूप सारे लोक पार्ट मध्ये काम करायचे, त्याच्यात क्रिएटिव्ह फ्रीडम नव्हता. पण आता मला जर एखादा शॉर्ट चेंज करायचं ते एक 10 मिनिटाचं काम आहे, पण तेच जर अगोदर होतं ना तर त्याला कमीत कमी 5-6 दिवस जायचे, कारण अॅनिमेशनला तेवढं अॅनिमेट करायचं, रेंडर करायचं वगैरे, ते किंवा लगेच कळत. इथं 5 मिनिटात रिझल्ट येतोय. म्हणजे इथं एक्सपेरिमेंट करण्यासाठी वेळ भेटला, स्पिरिच्युअली पॉवर झाली. आणि अजून आम्ही काय करतोय की अजून आमचा असा विचार चालू आहे की एक OTT बनवूया की तो जरा कॉस्टली आहे, पण आम्ही असं विचार करतो की त्याच्यावरती फक्त अशा स्पिरिच्युअली आणि हिस्ट्रीच्या मूवीज असतील, किंवा आता सध्या व्हर्टिकल ड्रामा सिरीज पण आहेत. तुम्ही एक स्वतःचाच OTT प्लॅटफॉर्मचा विचार करतोय, म्हणजे प्लॅनिंग चालू आहे. आम्ही इन्व्हेस्टर बरोबर बोलतोय आमच्या सध्या की आम्ही काय करू शकतो याच्यामध्ये. मेनली आमचा पर्पज आहे की OTT बनवणं, सगळं स्वतःच प्रोडक्शन करणार की बाहेरून प्लॅटफॉर्मच बनवणार, की प्लॅटफॉर्म बनवणार. आणि स्वतः कंटेंट तेवढं प्रोड्यूस करू शकत नाही. बऱ्याच जणांना आपण फ्रीलान्सर असतील किंवा त्यांना प्लॅटफॉर्मच बनवलं तर खूप जास्त कंटेंट येईल. मेनली आम्ही तोच प्लॅन करतोय. सध्या तुम्ही काय काय चॅलेंजेस फेस करता हे सांगा मला, की AI मध्ये, की आता जसं तुम्ही म्हणलं मागं काही दिवसांपूर्वी तुम्ही एका व्हिडिओमध्ये बोलले की रेंडरिंग मध्ये खूप टाइम लागतो या त्या गोष्टी, किंवा अशा काय काय प्रॉब्लेम सध्या AI देतोय. सध्या काय काय चालू चॅलेंजेस? ऍक्च्युली सध्या जर बघितलं, काही मॉडेल्स एवढी मागणी वाढली की ते संध्याकाळी जे वर्किंग आवर असतात 4-5च्या नंतर चालतच नाहीत. म्हणजे सर्व्हर म्हणजे डाऊन नाही, डायरेक्टली नाही बंद होत, एवढे स्लो चालतात की ते स्पीडच देत नाही. मग त्यासाठी आपल्याला खूप सारे कॉस्टली अजून वेगळे लायसन्स घ्यावं लागतात. सध्या कॉस्टचं एक आहे, म्हणजे जर तसे बघायला कमी आहे, पण नॉर्मल युजर हा ते वाले टूल्स वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं की नॅनो बनानाची इमेज क्रिएशन आहे, ते तुम्हाला नॉर्मल फ्लो मध्ये वगैरे फ्री मध्ये भेटतं, पण तिथं लिमिट आहे. जर तुम्हाला ऍक्च्युअल मूवी मेकिंग करायचं तुम्हाला वेगळ्या टूल्स मध्ये लाईक हिगस्पीड असेल किंवा वेगळ्या, मग तिथं तुम्हाला ते कॉस्टली जातं. मग ते थोड्या सगळ्या गोष्टी अजून थोड्या कॅल्क्युलेट करावं लागतं की कुठं कॉस्ट. आणि जर तुम्ही फ्रीवाले टूल आहेत म्हणजे ते टाइम घेतात, म्हणजे त्याच्यात काय अनलिमिटेड प्लॅन आहे सपोज, तर तो एक इमेज करायला घेतो 3 मिनिटं, आणि ते जर मी क्रेडिट मध्ये वापरलं तर तो 10 ते 20 सेकंदात इमेज क्रिएट करून देणार. मग माझी मॅनपॉवर तिथं वाजते, तुम्ही क्रेडिट वालाच म्हणजे पेड वालाच घेणार आहे, तर ते अजून थोडं फ्लो वगैरे होतोय. आणि मेनली आता आम्हाला टीम बनवायची अराउंड 40 ते 50 लोकांची. सध्या किती जण? फक्त ह्यावरती 10 लोक काम करतात, म्हणजे AI फक्त AI आम्हाला 50 लोकांची टीम ती वेगळी, म्हणजे ती पूर्ण मी तो बिझनेस पूर्ण हँडओव्हर करून दिलाय दुसऱ्यांना, तर तो करत नाहीत आता. मेनली याच्यामध्ये मला 40 ते 50 जणांची आम्हाला टीम बनवायची, पण ती भेटत नाही. म्हणजे ते आम्ही विचार करतोय बिल्ड कशी करायची. सध्या तुमचं मला रेव्हेन्यू मॉडेल सांगा आणि टार्गेट मार्केट कोणी तुमचं मला हे सांगा. आता आपण मेनली जे हे बनवणार आहेत, स्पिरिच्युअलिटी कंटेंट बनवणार आहेत ना, त्याच्यावरती टार्गेट बघितलं तर आपले पूर्ण भारतासाठी कंटेंट होतं. हा, खूप मोठा 100 कोटी. आणि याच्यात असं एज क्रायटेरिया पण नाही, पण मेनली आम्ही जे मूवी बनवणार आहेत ना ते यंग जनरेशन साठी बनवणार आहेत, की त्यांना काय शिकायला भेटेल, त्यांचं तेच आमचं. आणि मग त्यांच्यासाठी आम्ही प्रोडक्ट वगैरे पण हे करू शकतो, म्हणजे काय त्यांच्या रिलेटेड प्रोडक्ट देऊ शकतो किंवा OTT बनवू शकतो. मेनली आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. अजून आपण कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन इंस्टाग्रामला पण केलेलं नाही किंवा अजून कोणाबरोबर पेड प्रमोशन केलेलं नाही. सर, आता तुम्ही जेव्हा तुमचा बर्थडे होता त्या दिवशी तुम्ही एक रेझोल्युशन घेतलं की मी माझे मागचे सगळे व्यवसाय हँडओव्हर करून मी नवीन गोष्टी ट्राय करणार, म्हणजे नवीन मला चॅलेंजेस फेस करायचे, बरोबर? तर मला हा माइंडसेट सांगा तुमचा, म्हणजे हा जो माइंडसेट आहे तुमचा मी सगळीकडे ऑब्झर्व केलाय, थिंक बियॉन्डचा. एक तर गावात असताना तुम्ही इंटरनॅशनल क्लायंट्स हँडल करणं किंवा गावातल्या मुलांना टीम वगैरे बिल्ड करणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप पुढच्या किंवा खूप बियॉन्ड थिंकिंग टाईपच्या गोष्टी, बरोबर? आणि सगळं ह्या स्टेजवर येऊन पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही नवीन गोष्टींमध्ये उतरताय, बरोबर? तर ही थिंकिंग कशी बिल्ड होते तुमची, काय याचं मागं काय कारण आहे? ऍक्च्युअली जर तसं बघितलं ना, म्हणजे जर एक नॉर्मल गावाकडचे जे जर एक बघितलं, एक त्याला घर पाहिजे असतं, लग्न वगैरे झालं, म्हणजे नॉर्मल गाडी वगैरे असलं की त्याच्यानंतर काय करणार. आणि जर माझ्याकडे बघितलं तर ते माझ्या नशिबाने लवकर भेटलं, आणि मग आता मला करणार म्हणजे कशासाठी करायचं, म्हणजे पैसे किती आले तरी आपण कमवू शकतो असं, म्हणजे एक्साइटमेंट पाहिजे ना कामात, एक्साइटमेंट पाहिजे. तेच बोर होतं आणि नवीन एक्सपेरिमेंट करायला आवडतं. आणि फिल्म मेकिंग हा तर पॅशन अगोदरपासून होतं, मग ते आता थोडं वेळ भेटला आणि रिस्क टेकिंग थोडं
बीएमई मध्ये झालंय ते करू शकतो. बरोबर. पण कॅल्क्युलेटेड करावं लागते. कधी कधी काय होतं ते खूप प्रॉब्लेम पण मध्ये होतात. म्हणजे आम्ही 2-3 बिझनेस पण ट्राय केला, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात जायचं होतं. पण हा भक्तवत्सल प्रोडक्शन मला असं वाटलं की हा बाबा हा आता मला माझ्यासाठी परफेक्ट आहे, कारण का एक एज नंतर स्पिरिच्युअलिटीकडे जायलाच पाहिजे. ते येतच की आता सगळं झालंय, पैसा झालाय, नाव झालंय, आता टीम पण बिल्ड झाली आहे, आता एक काहीतरी पर्पज ड्रिव्हन झालं. म्हणजे हे स्वतःसाठी, म्हणजे दुसऱ्यांसाठी करण्यापेक्षा मी तर असं विचार मी हे स्वतःसाठी करतो. तुम्ही म्हणताय तुम्ही स्वतःची क्युरियोसिटी, स्वतःच स्पिरिच्युअल एनलाइटमेंट, तुम्ही ह्या गोष्टींवर फोकस करताय. हो, मेंटली कसं आपण अजून काय ग्रो करू शकतो, कसा विचार करू शकतो. सर म्हणजे आता ही थिंकिंग कसं काय आलं की भाई आता लोक काय म्हणतात एक व्हेंचर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट कडे जास्त लक्ष असतं, बरोबर, किंवा प्रोडक्ट बिल्डिंग ह्या त्या गोष्टी, बरोबर. आता तुम्ही स्वतःची क्युरियोसिटी पण हे करताय, म्हणजे पूर्ण करताय, आणि अजून तुम्ही स्पिरिच्युअलिटी पण याच्याबरोबर तुम्ही खोलवर जाताय ह्या गोष्टींमध्ये. म्हणजे पर्सनल लेवलवरती तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फुलफिल करताय तुमच्या स्वतःसाठी, पण एक टीम घेऊन. आता इतर खूप ही गेम आहे, म्हणजे आपण किती बोललोत ना, तुम्हाला लई समाज कल्याण करायचे, लोकांना पैसे म्हणजे दान वगैरे करायचे, पण जोपर्यंत तुम्ही पैसे कमवत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही दान करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अगोदर म्हणजे जर मला 50 जणांना एम्प्लॉयमेंट द्यायची ना, तर माझ्याकडे तेवढे रेव्हेन्यू झाला पाहिजे किंवा तर हे आपण कधी ही करू शकत नाही. आज कंटेंट मार्केटिंग मध्ये बघा की आपलं भक्तवत्सल प्रोडक्शन वरती एक सिरीज, पण आता माझ्याकडे अशा ऑफर आहे की ते त्याच्यामधून वेगळ्या वेगळ्या लँग्वेज मध्ये रिलीज करायला रेडी आहेत. OTT वाले आहेत किंवा बरेचसे युट्यूब वाले आहेत की ते आम्हाला राईट्स द्या, मी प्रमोट करतो. मेन काय आहे की तुमचा प्रोडक्ट तुम्ही आतमध्ये उतरले पाहिजेत, म्हणजे तुमचं 100% दिलं ना त्याच्यातून रेव्हेन्यू बनणारच आहे. पण तुम्हाला असं असलं पाहिजे की माहिती असलं पाहिजे की ऍटलिस्ट माझा रेव्हेन्यू कुठून बनणार आहे. आता जर मी बघितलं फक्त जर युट्यूब मधून, जर मी आज विचार केलाय फक्त युट्यूब मधून मला पैसे कमवून होऊ शकत नाही. युट्यूब पण बिझनेस मोठा आहे, पण जेवढा मी विचार ऍज अ स्टार्टअप प्लॅन करतोय किंवा ऍज अ बिझनेस प्लॅन करतोय तेवढा मला पैसे दिसत नाहीत युट्यूब मध्ये. मग त्यामुळे मी काय करतो, युट्यूब हा माझी गो टू मार्केट स्ट्रॅटेजी, म्हणजे याच्यातून फक्त मी मार्केटमध्ये जाण्याचं एक साधन आहे माझं. म्हणजे जे मला सपोज माझे जर प्रोडक्शन हाऊसेस माझं जर टार्गेट आहे तर त्यांना दिसणार कुठं, मी युट्यूब वरतून दिसणार, किंवा माझी जर दुसरी एखादी मोठी ऑडियन्स किंवा मोठा क्लायंट आहे त्याचं माझं वर्क कुठं दिसणार, युट्यूब तिथं दिसणार. म्हणजे याच्या रिलेटेड आपण काय करू शकतो, किंवा ऑडियन्स पण तिथंच बिल्ड होईल त्या गोष्टी. म्हणजे आज आमच्याकडे जे एक प्रोजेक्ट चालू आहे वगैरे ते सगळे आम्हाला ऑनलाईनच कनेक्ट झालेलं आहे, की इंस्टाग्राम वरून आले किंवा मेल केला त्यांनी, तर हे इथूनच बिल्ड झाले. म्हणजे हे जस्ट मार्केट ही करण्यासाठी आहे. आज मग याच्या रिलेटेड म्हणजे तुम्ही फक्त हे कंटेंट बनवत चालायचं, रेव्हेन्यूचा विचार करायचाच नाही, किती मोठं आपण मार्केट कॅप्चर करू शकतो. सर मला आता तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन बद्दल मला विचारायचा प्रश्न की ऍज अ फाउंडर फायनान्शियल डिसिप्लिनची काय डेफिनेशन तुमच्यासाठी, आणि फायनान्सला तुम्ही कसं बघता? ज्यावेळेस बिझनेस करतो ना, ऍटलिस्ट म्हणजे आपल्याला कधी काय होईल, म्हणजे बिझनेस मध्ये कधी होऊ शकतं, मार्केटमध्ये प्रॉब्लेम येईल, टीम कडून येईल, टेक्नॉलॉजी बिल्ड, म्हणजे कधी बिझनेसला प्रॉब्लेम होऊ शकतो. ऍटलिस्ट आपल्याला 6 महिन्याचा मिनिमम बॅकअप असला पाहिजे, की तुम्ही 6 महिने सॅलरी वर्किंग कॅपिटल असायला पाहिजे, आणि ते पण कधी 6 महिने तुमचा रेव्हेन्यू वगैरे प्रॉपरली असेल तर. जर तुम्ही सुरुवात करताय ना, ऍटलिस्ट 1 ते 1.5 वर्षाचा तुमच्याकडे काहीतरी प्लॅन असला पाहिजे, की तिथपर्यंत जर माझा बिझनेस काही नाही चालला तरी मी हे टीम चालवू शकतो किंवा हे करू शकतो. आणि त्याच्यानंतर काय होतं की जरा कधी कधी काय होतं, अनवॉन्टेड गोष्टीवरती जास्त खर्च होतो. म्हणजे अगोदर मी असायचं की माझं जे ऑफिस होतं WTC मध्ये होतं, किंवा बऱ्याच अशा गोष्टी होत्या की त्या अनवॉन्टेड गोष्टी होत्या, फॅन्सी ऑफिस, फॅन्सी म्हणजे बाकी सगळ्या. तर ते कसं कमी करून मिनिमल ठेवून आपण कसा तो बिझनेस मध्ये युज करू शकतो किंवा कसा स्केल करू शकतो याच्यावर थोडं फोकस करायला पाहिजे. अजून मला थोडं याच्यावर अजून थोडं डीप मध्ये सांगा. तुम्ही पण भरपूर साऱ्या चुका केल्या, तुम्ही असं मेन्शन केलेले अगोदर की मी त्या फायनान्शियल मिस्टेक्स केल्या, किंवा सुरुवातीचा पैसा जास्त होता, नवीन पैसा, तर तेव्हा काय माणूस चुका करतो नवीन पैसा आल्यावर? आता जसं की मी गावाकडे होतो आम्ही, तिथे आम्ही डोग्राफिक्स चालू केलं वगैरे, आमचे युजर वगैरे वाढले आणि असं केलं की टीम खूप वाढली. पण काय झालं, आमची मार्केटिंग आम्ही कॅनव्हाशी कम्पीट करत होतो, पण कॅनव्हाला आम्ही कम्पीट तिथं फ्रीवाले युजर आले पण रेव्हेन्यू बनवू शकलो नाही. तर ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये परत ऑफिस चालू केलं तर त्यावेळेस आम्हाला ऑलमोस्ट 50% लॉस करायचो एव्हरी मंथ. म्हणजे बर्न रेट एवढा होता का, तर टीम वाढली, कारण ऑपरेशन तेवढी झाले नाही, डिझाईन टीम आहे, टेक्नॉलॉजी टीम आहे, ऑपरेशन टीम आहे, म्हणजे
सगळ्या गोष्टी वाढल्या आणि ते करणं मुश्किल झालं अक्षरशः. म्हणजे मी असं विचार करतो कधी गाडी विकायची किंवा हे असले काही म्हणजे सगळ्या काय टीम कशी कमी करायची हे कधी. मग त्यामुळे ज्यावेळेस आपण हायरिंग करतो ना, किती परफेक्ट हायरिंग मध्ये किंवा ज्यावेळेस ऑफिस बेस घ्यायचा आहे किंवा सिस्टम पण बिल्ड घ्याय, त्यावेळेस आम्ही एक 2.5-3 लाखाची सिस्टम घेऊन टाकली. म्हणजे जर तुम्हाला खरंच ती गरज आहे गोष्ट किंवा तुम्ही ते रेंटवरती आणू शकत होता, काही पार्ट आउटसोर्स करू शकत होता, तर पण ते आम्ही काय केलं की ते अनवॉन्टेड गोष्टी केल्या. मग आता आम्ही टीम पूर्ण अशी ठेवते की हा आपल्याला ती गरज आहे आणि त्या माणसाचा 100% यूज होत आहे. असं होतं की कधी कधी ती मॅनपॉवरचं कामच होत नाही, आउटपुट निघत नाही. मग त्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं असतं. सर आता जसं स्टार्टिंगला तुमचं एक सर्वायवल स्टेज होतं बरोबर, खूप दिवसांअगोदर, आणि नंतर तुमचं एक स्टेबल स्टेज, आता ग्रोथ स्टेज, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या. तर काय काय फरक असतो स्टार्टच्या दिवसामध्ये कंपनीमध्ये, म्हणजे सर्वायवल स्टेजमध्ये कंपनी कशी असते, बर्न रेट कसा असतो, या सगळ्या गोष्टी नंतर कसं बदलतं? काय होतं, सेम प्रॉब्लेम आहे. अगोदर कसं होतं की प्रॉब्लेम यायचे समजा पैशाचा असेल तर अगोदर कसं गरज म्हणजे प्रॉब्लेम असायचा 5-10 हजाराचा असायचा, त्याच्यानंतर तो 5-10 लाखाचा झाला. आता म्हणजे जसं प्रॉब्लेम मोठे होणार आहेत असं नाही की त्याच्यात चेंज काही नाही. आज पण असं वाटतं की सकाळी उठलं ना $1 बिलियन कंपनी, संध्याकाळी बंद करायला पाहिजे. म्हणजे ते कंटिन्यू राहणार आहे. असं नाही की तुम्ही सक्सेसफुल नाही, अजून ती जर्नी अजून चालू आहे. असं नाही की आपण स्टेबल आहे, काही नाही, कुठं पोहोचलो अजून सुरू झाली ऍक्च्युली. सर तुम्ही म्हणजे मला हे पण सांगा की आता तुम्ही एवढी मोठी टीम बिल्ड केली आहे, अजून मला तुमचं टीम बिल्डिंगचं आणि टीम ट्रेनिंग देणं या सगळ्या गोष्टी मला तुमच्या म्हणजे खूप आवडल्या आहेत. पण तुम्ही काही मिस्टेक्स पण केल्या असतील यामध्ये बरोबर, टीम बिल्ड करताना लिडरशिपमध्ये या त्या गोष्टी, त्या काय काय आहेत? मेनली कसं करायचं की आम्ही कसं करतो की जे मी काम करतोय म्हणजे सुरुवातीला मी सगळं डिझाईन वगैरे, मग मी काय केलं की मी जे काम करतो तिथं माझी अजून एक रिप्लेस केला, ते काम करायला मी थोडं वरती गेलो. मग असं करता करता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लिडरशिप केली आणि ती लिडरशिपच टीम ऍक्च्युअल काम करत आहे. त्यांना जेवढं तुम्हाला ते 100% त्यांना द्यायचे, भले तुम्ही ते बाहेर जॉबला गेले तरी काही हरकत नाही, कारण ते कधी पण तुम्हाला ही राहणार आहे की म्हणजे ते नॉलेज त्यांना जे भेटणार आहे ते आपल्याकडचं काम करणार आहे. जर तुम्ही त्यांना बाहेर जाणार आहे ठीक आहे, तुम्ही जा, त्याच्यापैकी जास्त सॅलरी द्या किंवा त्यांना जे फ्युचर पाहिजे ते तुम्ही द्या. आणि जे गेले ते त्यांना कळतं की हा बाहेर गेल्यावर प्रॉब्लेम झाला, मग बाकीच्यांना कळतं इथे हा बाबा आता रिस्क नाही घ्यायची, आपलं इथं ओके म्हणजे स्टेबल आहे. मग त्यामुळे अशी संकोच नाही करायची याला सगळं शिकवायचं नाही, तो सोडून जाईल किंवा तो दुसरं काहीतरी नाही. तुमचं जेवढं 100% नॉलेज द्यायला पाहिजे, भले गेलं तरी काय म्हणजे तुम्ही विचार नका करू, तुम्हाला तुमचं 100% नॉलेज त्यांना द्यायला पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी द्यायला पाहिजे, ते करायलाच पाहिजे. हा सेम पॉईंट रितेश अग्रवाल म्हणतो की मी असं माणूस हायर करतो जो की माझी जागा घेईल आणि मी नवीन विजन वरती काम करेल बरोबर. आणि सेम अजून रितेश अग्रवाल की अजून कोणीतरी एक जण म्हणलं होतं की एका पॉडकास्टवर एक जण म्हणलं होतं की म्हणजे जे मेन क्रिटिकल डिसिजन्स आहेत लिडरशिप मधले, ते किती % डिसिजन्स तुमच्या थ्रू गेले पाहिजे एक्झिक्युशन मध्ये आणि किती % डिसिजन्स तुमची डायरेक्टर बॉडी किंवा बाकीचे लोक घेऊ शकतात. म्हणजे क्रिटिकल डिसिजन्स असो किंवा कुठले डिसिजन्स फाउंडरच्या थ्रू गेले पाहिजे आणि बाकीचे डिसिजन जे छोटे मोठे ते कंपनी घेऊ शकते, म्हणजे डायरेक्टर बॉडी घेऊ शकते. डिपेंड ऑन काय म्हणजे डिसिजन आहे, म्हणजे त्याच्यात किती कॅटेगराईज कसं करता. आता आम्ही काय करतो, समजा नॉर्मल आमचे बाकीचे ही आहेत, समजा डिझाईनच्या गोष्टी आहेत नॉर्मल किंवा डिलिव्हरी वगैरे आहे, तर ते नॉर्मलच टीम करते. पण ज्यावेळेस नवीन आम्हाला सिरीज करायची किंवा काही काम करायचं तिथं मी असतो, किंवा एखाद्या इन्व्हेस्टर बरोबर बोलायचे किंवा एखाद्यावर पार्टनरशिप करायची, किंवा आम्ही काय करतो आता सध्या समजा अगोदरचे आमचे ऍसेट येतं लाईक ॲडॉब बरोबर कोलॅबरेशन करायचे किंवा त्याबरोबर तिथं मी बघतो. नॉर्मली ऑपरेशन्स मध्ये मी नाही बघत तिथं. सर मला तुमचं म्हणजे तुम्ही मागं 1-2 वर्ष अगोदर शायद ओशो आश्रमला गेले होते, सगळे क्रिएटर्सची एक कम्युनिटी टाईप, आणि तुमचं स्पिरिच्युअलिटी ह्या आणि फिलॉसॉफिकल गोष्टीमुळे थोडं तुमच्या याच्यामध्ये जायचंय. ओशोच्या आश्रम मध्ये कधी गेले होते आणि म्हणजे काय तुम्ही ओशोना फॉलो करता, म्हणजे काय फिलॉसॉफी? मी 1-1.5 वर्षापूर्वी गेलो होतो, 1.5-2 वर्ष झालं असं लक्षात नाही. मेनली तिथं काय म्हणजे तुम्ही बाकीचे काय करतात, फक्त त्यांना वेगळ्या ह्यानं बघतात, म्हणजे संभोगातून समाधी वगैरे हे बाहेर आहे. म्हणजे तिथं जर बघितलं ऍक्च्युअल तिथं मेडिटेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं शिकवतात. असली गोष्ट तर मला काही दिसली नाही. हा फक्त त्यांचं काय बोलणं ओपनली आहे की म्हणजे इव्हन आपण खजुराहो मंदिरात बघा, ते बाहेर त्याचं तुम्ही याचा अर्थ काय की तुम्ही
ह्या जर गोष्टीत अडकलात, सेक्स, पॉर्न किंवा ह्या गोष्टी जर अडकलात, तर आतमध्ये तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाही. म्हणजे खजुराहो मंदिराच्या तिथं बघा, बाहेर या गोष्टीने आतमध्ये देवे, म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही हे सोडून ज्या वेळेस आतमध्ये जाणार, ते आतमध्ये देवे, तुम्ही भौतिक ह्याच्यामध्ये अडकलाय. सेम त्यांचं म्हणणं काय की तुम्ही ह्या गोष्टी सोडून द्या. म्हणजे ह्या तिथून जर माइंड मधून काढून टाकल्या ना, तर तुम्ही ऍक्च्युअल ही करणार. मी फॉलो म्हणजे त्यांना ऍज अ स्पिरिच्युअल म्हणजे ह्याच्यासाठी फॉलो करतो, मेडिटेशन वगैरे साठी फॉलो करतो त्यांना. अच्छा, आणि फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह काय तुमचं त्यांच्याकडे बघणं? ऍक्च्युअली तेवढा डीप मध्ये नाही गेलो ना मी त्यांच्याबद्दल. अच्छा, त्यांचं आहे म्हणजे ओशोचं तर भरपूर आहे. म्हणजे माझं फर्स्ट ओशोची जी मी पाहिलं माहितीये का, ओशोला मी ऐकायला घाबरायचो. का माहितीये, तर मला माहित होतं की हा माणूस नाही का आपल्याला चॅलेंज करणार आहे, हा माणूस आपल्याला नाही का खूप वेगळ्या थिंकिंग मध्ये घेऊन जाणार आहे. पण झालं काय, एकदा त्याचं मी हे एक कोट ऐकला आणि तसं मी त्याच्यात घुसून गेलो पूर्ण. झालं काय, तो म्हणला की आय डोंट बिलीव्ह इन एनिथिंग, आय बिलीव्ह इन क्वेश्चनिंग. वेन यू स्टार्ट बिलिव्हिंग यू लूज युअर काय म्हणतात नॉलेज, तुमचं एक मानसिक संतुलन तुम्ही सोडून देता आणि तुम्ही क्रिटिकल थिंकिंग किंवा रॅशनल थिंकिंग तुमची येत नाही त्या गोष्टींवरती. जसं मी ते ऐकणं चालू केलं, मी एवढं डीप चालले गेलो, म्हणजे अजून एवढं डीप नाही गेलो, बट तिथूनच स्टार्ट झालं माझं. तुमचं कसं झालं होतं? म्हणजे जे क्रिएटर्स आहे ना, त्यांच्याकडून मला ही आलं, म्हणजे कम्युनिटी ना, ते म्हणले की असं एक रिट्रीट आहे 3-4 दिवसाचं, तुम्ही येता का? म्हणलं ठीक आहे, मेडिटेशन वगैरे आहे. तर मग त्यामुळे मी तिथे गेलो होतो. हा, ते जितू कोच होते शाळेत, आपले मंगेश शिंदे होते. आम्ही बरेच जण होतो. मला आपल्या स्पिरिच्युअलिटीच्या ह्याच्यामध्ये सांगा की तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे कसं बघता आणि काय स्पिरिच्युअलिटीचं काय? स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, जर तुम्ही बाहेरच्या देशात वगैरे बघा, सगळीकडे स्पिरिच्युअलिटी आहे. बाकीचे म्हणजे ते मेडिटेशन करावं लागतं त्यांना, किंवा सायकोलॉजीकडे ते सगळे सायकोलॉजी ट्रीटमेंट वगैरे घ्यावं लागते. का घ्यावं लागते? ते मेंटली स्टेबल नाही ना. जर आपण सकाळी, तुम्ही बघा, सकाळी जर पूजा केली किंवा एक आता इथं ऑफिसमध्ये बघितलं एक आरती चालू होती सकाळ त्यांचं, तर ते काय होतं, आपण स्वतःशी कनेक्ट करत होतो ऍक्च्युअली. आणि देव म्हणजे तुम्ही बघा की देवाचं म्हणणं काय की तुम्ही तुमच्या आतमध्ये बघा की तुम्ही तिथून कनेक्ट व्हा. म्हणजे देवाचं कुठलं स्वरूप नाही किंवा कुठलंही नाही, त्यांचं आपण एक सर्वस्व आहे. म्हणजे ते आपण फक्त त्यांना मूर्ती कुणामध्ये मेनली ती कनेक्ट व्हायला पाहिजे आपण स्वतःशी, ते म्हणणं आहे. आणि ज्यावेळेस आपण समजा आरती करतो किंवा एक पूजा करतो, मेडिटेशन करतो, असं एक थोडंही होतं, किंवा तुम्ही घंटीचा आवाज बघा, त्याने एक माइंडही होता, नामजप असो, बाकीच्या गोष्टी असो, आणि ते बरकटत नाही गोष्टी, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं, म्हणजे ते गोष्टी होतात. आता मला स्पिरिच्युअलिटी मध्ये सांगा की तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये बिझनेस बद्दल काय बघितलंय? सॉरी, आता मी खूप इंडियामध्ये बघा, सगळ्यांना ही करायचंय, म्हणजे इंडियात स्पिरिच्युअलिटी हा खूप मोठा बिझनेस आहे. कारण मी आता स्पिरिच्युअलिटी बिझनेस नाही म्हणत आहे, स्पिरिच्युअलिटी मध्ये जसं की धन कसं, पैसा कसं दाखवलेला आहे की पैसा असायला पाहिजे, तुम्ही त्या सत्कर्म आवाज करू शकता, असं तसं. मग व्यवसायाला कसं दाखवलेलं आहे स्पिरिच्युअलिटी मध्ये आपल्या धर्मामध्ये? आपल्या धर्मामध्ये बघ, कर्म म्हणजे तुम्ही गीतामध्ये बघा, त्या कृष्णाने काय सांगितलंय, कर्म तुमचं हेच भगवान आहे, देव तुमचा आहे. कर्म केलं नाही तर तुमचं काहीच अस्तित्व नाही. सेम तेच आहे. म्हणजे आज मी समजा हे मूवी बनवतो, तेच माझा देव आहे, तेच माझं कर्म आहे. हा, मग कर्म जर ते नाही केलं तर काय? आणि बिझनेस हा पैसे तर तुम्ही कमवायला पाहिजे, तरच तुम्ही दुसऱ्याला देऊ शकतात, किंवा तरच तुम्ही दान करू शकतात. सत्कर्म. किंवा जर तुम्हाला जर पैसे तर कमवायला पाहिजे, जर तुम्हाला समजा आज नॉर्मल एखाद्या ह्याच्यात जात आहे, तर चांगल्या आश्रमात चांगल्या जाती तर दान करा, स्वतःची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करा. म्हणजे स्वतः गरीब नाही राहायचं, म्हणजे मेन ते आहे. तुमच्या म्हणजे अगोदर कसं होतं तुमची मेंटॅलिटी स्पिरिच्युअलिटी बद्दल, का नंतर चेंज झाली का, कसं होतं? नाही, अगोदर पण माझं थोडं म्हणजे एक किस्सा होता की मी अराउंड 3री-4थीला होतो, आणि आमच्या गावाकडे काय आहे, तसं लग्न झालं नाही एखाद्याचं, तर अगोदर वरात वगैरे तसं नव्हतं. ते काय करायचे, CD कॅसेट आणायचे आणि सगळ्यांना गावात तिथं म्हणजे पिक्चर दाखवायचे, टीव्हीवरती पिक्चर दाखवायचे. हे कधीची गोष्ट असेल, अराउंड 2000च्या आसपासची, म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वी. तर ते काय करायचे, टीव्हीवरती पिक्चर दाखवायचे. त्यावेळेस मी काळूबाई मूवी बघितला होता, आणि त्यावेळेस माझा असं विचार आला होता की अरे यार, असं काहीतरी आपल्याला बनवायचंय. म्हणजे मी नवनाथांचा खूप बघतोय, पारायण वगैरे करतो मला. तर त्यावेळेस असं विचार, मला नवनाथांवरती कधीतरी एक असा मूवी बनवायची इच्छा आहे, भले मी काही करून. म्हणजे अनकॉन्शियसली त्यावेळेस ही झालेलं, म्हणजे अगोदरपासून हे थोडं मनात आहेत, आणि ते
पुढं पण आपोआप झाल्यात सगळ्या सर या गोष्टी कशा जुळतात? जसं की सर तुम्ही म्हणत होते की 3री-4थीमध्ये तुम्ही पेंटिंग वगैरे शिकत होते किंवा स्पिरिच्युअलिटीचं तुम्ही हे काळूबाईचं तुम्ही म्हणले की मी लहानपणी हे असं माझ्या डोक्यात होतं की काहीतरी करेल. म्हणजे हे कसं असतं की आताच्या घडणाऱ्या गोष्टी नंतर कनेक्ट होतात इन फ्युचर काय, म्हणजे ह्या गोष्टी कशा कनेक्ट होतात नंतर वाढतात कशा? बऱ्याचशा गोष्टी आहेत ना अनकॉन्शियस माइंडने एकदा आपल्या हिट केल्या ना ते आपोआप होतात. म्हणजे मी तर विचार नव्हता की म्हणजे अगोदर कधी विचारच नव्हता की नाही इतक्या आपण जाऊ शकतो किंवा असं काय होऊ शकतं. इव्हन एक 3-4 वर्षापूर्वी मी ह्याला गेलो होतो, महाबळेश्वरला गेलो होतो आणि त्यावेळेस माझ्याकडे क्रूज होते प्लॅन. तर तो असंच ते एक भविष्य सांगतात ना, तो साईडला होता, त्याने असं काहीतरी सांगितलं पण मी ऐकलं नाही. तुम्हाला तुम्ही पुढच्या वेळेस आलात ना तुम्ही ऑडी घेणार आहेत. मी विचार केला की म्हणजे माझ्या तर गाडी एक तर पहिली गोष्ट गाडी चेंज करायचं माझ्या मनातच नव्हतं. पण लकीला असं झालं 31 डिसेंबरला मी संध्याकाळी चाललो होतो विथ फॅमिली UNIT पार्कच्या समोर बरोबर असं चाललो होतो. एक पाठीमागून एक 80 ते 90च्या स्पीडनं गाडी आली आणि एकदम ठोकला. आणि ज्यावेळेस मी गाडीमध्ये बसलेलो होतो आतमधून मला असं वाटलं की काहीतरी थोडं ही झालंय. म्हणजे मला कळलं पण नाही एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय. अरे बापरे. मी खाली खाली उतारलो आणि मग ते पाठीमागून गाडी आतमध्ये गेले आणि ते नाही अनकॉन्शियस ती गाडी एवढी म्हणजे हेवी होती. क्रूज म्हणजे काय ती ऑटोमॅटिक तिने काय केलं पूर्ण लॉक केले ना टायर आणि पुढे गेलो जाऊन नाही. पण जी मागची रिटिका होती तिथे पूर्ण असं बसलेलं, त्यांचे एअरबॅग वगैरे उडले आणि फुल्ली ड्रिंक केलेले होते. आणि फॅमिलीला काहीच नाही, आम्हाला येऊन कळालं पण नाही काय झालंय ते. म्हणजे असं धक्का असं थोडा असा धक्का एवढंच झालं. आणि काय झालं हा बाकीचं काही नाही. आणि असं म्हणजे काही म्हणजे असं वाटलं नाही की एवढा मोठा बाहेर उतरून बघतोय असं झालंय. आणि त्याच्यानंतर इनडायरेक्टली ती गाडी म्हणजे एवढी झाली की म्हणलं आता चेंज आणि आपोआप चेंज झाली आणि ती दुसरी ऑडी झाली. म्हणजे आणि मग नंतर मी 1-1.5 महिन्यानंतर विचार केला आणि मग लक्षात आलं अरे त्यांनी असं बोललो होतो. नेक्स्ट टाइम गेलो तिथे मला तो दिसलंच नाही. अरे म्हणजे असं काही अचानक गोष्टी होतात अनकॉन्शियस माइंड किंवा एखादा बोलतो आणि ते कधी होते सांगता येत नाही. म्हणजे कुठं डॉट कसा क्लिक होईल. माझा एक लास्टचा प्रश्न आहे की तुमचं एक लाईफची फिलॉसॉफी काय सध्या किंवा एक तुमचं माइंडसेट काय सध्यासाठी आणि हे सांगा मला एकदा. एक म्हणजे आम्ही असं ही केला की कुठलाही जर बिझनेस केला ना आपलं 100% द्यायचं आणि फुल्ली किती आपण देऊ शकतात. पण असं असतं की काय बिझनेस आहे ना एक लेवल आल्यावर तुमच्या हातात काही नसतं. एकतर त्यावेळेस तुम्हाला पिवट करायला पाहिजे किंवा बिझनेस चेंज करायला पाहिजे. तर असं झालेलं आहे की असं होतं की पण तुम्हाला एक काही लोकांना कसं प्रेम होतं त्या प्रोडक्टवरती त्या बिझनेसवरती. किती लॉस झालं ना ते बंद करावं वाटत नाही किंवा चेंज करावं वाटत नाही. सं कॉस्ट ट्रॅप म्हणतात की एकदा याच्यावर मी टाइम घातलेला आहे पैसा घातलेला आहे तर कसं सोडू याला. म्हणजे त्याच्यात इन्व्हेस्टेड आहे तर मग ते अजून डीप मध्ये जातात. एक तर फ्युचर पण काय करू शकतात. मग माझं असं मला असं वाटतं की एक लेवलला आल्यानंतर आपण एक थोडा जर चेंज करायलाच पाहिजे किंवा ती मेंटॅलिटी ठेवायची की हा प्रोडक्ट म्हणजे सर्वस्व नाही अजून पण काहीतरी आपण बिल्ड करू. म्हणजे तो युगो मारून टाकला पाहिजे आपण की आपल्याला फ्युचर करायला पाहिजे की ह्या गोष्टीत किती फ्युचर आहे की नाही तेवढं कॉन्शियसली तो विचार करायला. किंवा त्याचं मार्केट साईज मोठी होत आहे का किंवा ते फ्युचर मध्ये अजून मोठा बिझनेस बनवू शकतो का त्यावेळेस तुम्ही चेंज करायलाच पाहिजे. म्हणजे कुठेतरी इमोशन्स मधून येतं थोडं रॅशनली थिंक करायला पाहिजे त्या गोष्टींमध्ये. म्हणजे प्रेम नाही व्हायला पाहिजे स्वतःच्या प्रोडक्ट म्हणजे जास्तच प्रेमात गेलं की मग अजून तो बिझनेस लॉस. म्हणजे आता कसं फॉर एक्झाम्पल आम्ही समजा डिझाईन टेम्पलेट बनवतोय तर हा आम्ही कंटिन्युअसली टेम्पलेट बनवत होतो कंटिन्यू ही करत होतो. पण तरी पण आम्ही डिसिजन मेकिंगला थोडं एक 3 ते 5 महिने लेट झालो. आम्हाला अगोदर AIचा थ्रेट कळायला होता पण ते जे हे असते ना प्रेम असतं ना तर तेच आम्ही अगोदर केलं असतं अजून आमचं वेगळ्या लेवलला किंवा स्केल दुसरा असता. पण तरी पण त्यावेळेस केलं असतं होऊ शकतं असं एक्सपेरिमेंट नव्हता. अगोदर सुरुवातीला मीच एक्सपेरिमेंट करत होतो की कारण का सगळ्या टीमला बसून एक्सपेरिमेंट पण नाही करू शकत ना. म्हणजे नवीन बिझनेस करायचं सगळ्यांना त्यावेळेस काय होईल भरोसा नाही ना. म्हणजे लॉस होईल का ही होईल. अगोदर कुठलाही जर बिझनेस करायचा असेल ना मी काय करतो एक छोटी ट्रायल घेतो. ते जर चाललं तर अजून थोड्या मोठ्या ऑडियन्स आणि ते मोठ्या ऑडियन्स बरोबर घेतो की त्यांना ओके असं तर आपण ते बनवतो किंवा बिझनेस एक्झिक्युशन करतो आणि मग सगळी टीम इन्व्हॉल्व करतो किंवा 1-2-3 जणांना सांगतो की हा तुम्ही एक बघा हे होतंय का ते झालं तर मग सगळ्यांना इन्व्हॉल्व करायचं. अजून अशी काय हे म्हणजे मॅनेजमेंट लेसन जसं हा एक मॅनेजमेंट लेसन आहे की भाई अगोदर तुम्ही
छोट्या लेवलवरती तुमचं प्रोडक्ट ट्राय करून घ्या किंवा छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याला तुम्ही ट्रायल तसं बघा कसं चालतंय की नाही, थोडं एक्सपेरिमेंट करून घ्या, मग तुम्ही स्केल करा. अशा अजून काय मॅनेजमेंट लेसन्स तुमचे जे तुम्ही यूज करता तुमच्या बिझनेसमध्ये? आणि दुसरा आहे जो फाउंडर आहे किंवा जो बिझनेस ओनर आहे त्यांनी नॉलेज 100% घ्यायला, म्हणजे त्याच्यात काय काय होतंय, कसं असतंय की तुम्ही जे ऑप्टिमाइज करू शकता, भले तो तुमचा जे टीम मेंबर आहे तो खूप टॅलेंटेड आहे, पण तुम्हाला ऍटलीस्ट माहिती पाहिजे की याच्यापासून काय बनू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आम्ही AI फिल्म मेकिंग करतो, पण मी हे फिल्म मेकिंग का करतोय की मला अगोदर AI फिल्म मेकिंग माहिती होतं, ॲनिमेशन माहिती होतं, प्री प्रोडक्शन माहिती होतं. त्यावेळेस आम्ही विचार आला की आपण फिल्म AI मधून बनवू शकतो. आता भले आम्ही AI वरती आमचे स्वतःचे मॉडेल्स वगैरे पण ट्राय केले आमच्या टेक टीमनं, पण ते आपण कम्पीट करू शकत नाहीत, म्हणून आम्ही थोडंही केलं. मग मला AIचं खूप माहिती आहे, पण जर मला फिल्म मेकिंग माहिती नसतं तर हे नसतं, आणि मग मी एवढी टीम ते अलाइन पण झालं नसतं. त्यामुळे जो फाउंडर आहे, समज मला जर हॉटेल टाकायचंय ना, तर मी कुठल्या तरी हॉटेलमध्ये काम करायला पाहिजे, कुक म्हणजे त्यांच्या किचनमध्ये काम करायला पाहिजे, त्यांच्या गल्ल्यावरती म्हणजे कुठेतरी काम करायला पाहिजे. त्यावेळेस मला कळत की हा एवढ्या गोष्टी डायरेक्टली जाऊन म्हणजे पैसे जरी असले तरी डायरेक्टली सुरुवात नाही करायला पाहिजे, म्हणजे मला असं वाटतंय. जसं की तुम्ही म्हणले की मी अगोदर फिल्म मेकिंग शिकली म्हणून मी AI ला चांगल्या प्रकारे अलाइन करू शकलो या गोष्टी. म्हणजे आज जे आपण गोष्टी शिकतोय ते कुठं ना कुठं इन फ्युचर आपल्याला कामी येणारच आहे कुठं ना कुठं. राईट. म्हणजे आता बघा फिल्म मेकिंग मध्ये बाकीचे पण AI बनवतात किंवा बरेच क्रिएटर आहेत. आपण ज्या क्वालिटी ऍटलीस्ट आपण टॉप 10 मध्ये आहे, म्हणजे इंडियामध्ये जर बघितलं टॉप 10 क्वालिटीमध्ये किंवा ते हे का पाईपलाईन बनवली, म्हणजे जी ॲनिमेशनची पाईप ती आपण का बनवू शकलो की प्रिव्हियस एक्सपिरियन्स. नवीनवाले फक्त ज्यातनं हे ते पाईपलाईन बनवू शकत नाही. म्हणजे जसं की आमच्याकडं प्री प्रोडक्शनवाला एक आहे, रायटिंगवाला एक आहे, ॲनिमेशनवाला दुसरा आहे किंवा कलर करेक्शनवाला दुसरा आहे. तर ही पाईपलाईन बनवणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही काम करता ना त्यावेळेस तुम्ही सिस्टम्स बनवू शकता. म्हणजे उद्या जर माझा एक माणूस चेंज झाला ॲनिमेशनचा, दुसरा त्याच्यावर काम करू शकतो. मी हे सिस्टम बसवलंय. म्हणजे कुठले बिझनेसमध्ये सिस्टम बनवता आला पाहिजे. सिस्टम कधी बनवू शकता तुम्ही, तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज असेल तरच. चला, तुम्ही एका प्रकारे रिस्कच घेतली किंवा तुम्ही पिवट केलं ह्या त्या गोष्टी, म्हणजे डिझायनर टेम्पलेट IO टू भक्तवत्सल प्रोडक्शन. तर पहिले तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा तो ॲटिट्यूड कसा होता आणि आता रिस्क टेकिंग ॲटिट्यूड कसा आहे तुमचा? ज्यावेळेस सुरुवातीला मी सुरुवातीला इंडिव्हिज्युअल होतो त्यावेळेस कसं होतं की ऍटलीस्ट काय व्हायचं की समजा बिझनेस फेल झाला तर मला पुढच्या 6 महिने किंवा 1 वर्ष सॅलरी भेटणार नाही, म्हणजे एवढी होती. आता कसं आहे की समजा बिझनेस चेंज केला तर ऍटलीस्ट मला म्हणजे माझी टीम आहे 10, 15, 20 काय ते त्यांच्या सॅलरी आहेत, सगळ्या गोष्टी, पण तेवढी कॅल्क्युलेट रिस्क घ्यावं लागते. म्हणजे जेवढं तुम्ही करता आता सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशननेच करावं लागतात. अगोदर कसं मी म्हणजे ज्यावेळेस 2000 पहिलं ऑफिस मी WTC मध्ये घेतलं, अराउंड 17च्या आसपास घेतलं, 2017. असं संध्याकाळी मित्र आम्ही बसलेलो होतो. तो म्हणला की आपल्याला ऑफिस चालू करायचं पार्टनरशिपमध्ये वगैरे असं तसं. मग मी दुसऱ्या दिवशी गेलो आणि ऑफिस वगैरे बघायला चालू केलं. पण ते मित्र परत त्यांनी जॉब त्यांचा कंटिन्यू ठेवला, पण मी बिझनेस चालू केला. म्हणजे अशा गोष्टी होतात आणि ते अजून पण जॉबच करतात. म्हणजे त्यांनी सुरूच नाही केला. तुम्ही रिस्क घेऊन टाकले, उतरून टाकले. इव्हन आता बघा की ॲनिमेशन फील्डमध्ये एवढा प्रॉब्लेम चालू आहे. ऑलमोस्ट 100 जणांपैकी फक्त 20 ते 30 जणांना जॉब येतात. आणि कमवता किती जण? म्हणजे ॲनिमेशनच्या ॲनिमेशन ही मॉनिटाईज कशी होतं या गोष्टी, AIच्या गोष्टी कसा मॉनिटाईज? आता सगळ्यात मोठं ही आहे की बाकी अगोदर म्हणायचं की युट्यूबनं पॉलिसी आणलेली की अजून पण आहे ती, AIचं कंटेंट मॉनिटाईज होतं. मॉनिटाईज कुठलं होत नाही ज्याच्यात ह्युमन टच नाही. म्हणजे युट्यूबचं म्हणणं काय की ह्युमन टच नाही, कारण बऱ्याच जणांनी ऑटोमेशन टाकलं. जस्ट इमेजेस येतात, एक व्हॉइस ओव्हर जातं आणि ते मल्टी पोस्टिंग पण करतात. दिवसाला 50 पोस्ट वगैरे व्हिडिओ वगैरे टाकून देतात. ते मॉनिटाईज होत नाही. जर तुम्ही चांगली स्टोरी बनवतात त्याच्यात ह्युमन टच आहे तर ते ही होणार आहे, तुमचं मॉनिटाईज होणार. आता सोशल मीडियावर मॉनिटायझेशन झालं, आता त्याच स्किलला आपण बाहेरच्या दुनियेत कसं मॉनिटाईज करू शकतो? सोबत माझ्याकडे आता जसं आपण ते बोललो हलकुरे टाईपचे त्या ॲनिमेशन्सने इलेक्शनच्या टाइममध्ये खूप जास्त पैसा कमवला, बरोबर? हा एक टाइम होता की त्यांनी त्या ॲनिमेशनच्या स्किल्सला, AIच्या स्किलला त्या पॉलिटिक्सच्या टाइमला मॉनिटाईज केलं, बरोबर? तिथं अजून AI अशा कुठल्या ठिकाणी तुम्ही मॉनिटाईज करू शकता त्याचं? मॉनिटाईज करण्यासाठी हजारो वेज आहेत. जर फॉर एक्झाम्पल आज मी एक सपोज फोटोग्राफर आहे, मी काय करतो लग्नाचे व्हिडिओ वगैरे करतो, फोटो काढ. आता AI मध्ये काय करतो, लग्नाच्या ह्याच्यात काय होतं, काही शॉर्ट मिसिंग होतात, काही कार्यक्रम मिसिंग होतात वगैरे. म्हणजे जर मी लग्न लागले, तिकडे लग्न चालू आहे, पण इकडे काय की नवरीची आई त्या तुळशीला पाणी घालते किंवा काही अजून इम्पॉर्टंट शॉट असू शकतात, तर ते तुम्ही AI मध्ये इन्सर्ट करू शकता. म्हणजे किंवा ज्यावेळेस तुमचं प्री वेडिंग शूट आहे
ते प्री वेडिंग पण पूर्ण AI मध्ये बनवू शकते. त्याच्या नेक्स्ट लेवल बघा, आपल्या घरातलं कुणीतरी गेलेलं असतं, म्हणजे त्यांच्या आई असेल किंवा कुणीतरी असेल, त्यांना असं वाटतं की ते लग्नामध्ये असायला पाहिजे, तर ते आपण AI मध्ये आता बघा ते तिथं व्हिडिओ स्क्रीनवरती घेऊन येतात आणि ते दिसतात की ते रिअल मध्ये तिथं आलेत, असं त्यांनी आशीर्वाद वगैरे दिला. असे बरेच, किंवा बेबी ही आहे, म्हणजे बेबी शॉवरचे ही करायचे तर फोटोज करायचे, तर मी पूर्ण तुमच्या एखाद्याचा मुलगा आहे तर त्याचे पूर्ण फोटोशूट याच्यामधून बनवून देऊ शकतो. आता दुसरा पार्ट आहे, सपोज मी आहे एक बिझनेस ओनर आहे. अगोदर कसं होतं, कंटेंट क्रिएशनसाठी खूप टाइम लागायचा, तर आज मी सकाळी 15 मिनिटं बसलो, कारण माझ्या आयडिया ना, माझा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे, ते काय बघतं वगैरे मला माहिती, मी सांगितलं याला आणि पटकन पोस्ट बनवली किंवा व्हिडिओ बनवला तर मी 15-20 मिनिटात स्वतः करू शकतो. आणि जास्त बिझनेस मोठा असेल तर तुम्ही ती टीम बनवा, बिझनेस ओनर झाला. म्हणजे कितीतरी वे आहेत की तुम्ही याला मॉनिटाईज. आता सर्व्हिस प्रोजेक्ट मध्ये बघा, आता आमच्याकडे एक म्हणजे तुम्ही डॉक्युमेंटरी त्यांच्या म्हणजे भरपूर सारे मिलियन्स यूज आहेत, तर त्यांच्या अगोदर डॉक्युमेंटरी प्रोसेस आहे ना, ते एक व्हिडिओ बनवण्यासाठी अलाउड 25 ते 30 दिवस घ्यायचे. तुम्ही स्वतः तुमचा एक्सपिरियन्स आहे? नाही, त्या टीमचा, म्हणजे त्यांचे 2-3 मिलियन सबस्क्रायबर आहेत. त्यांनी मला मित्रच आहेत माझे, मी आणि ते म्हणले असं असं, आता मी तर किडा आहे क्रिया म्हणजे ह्याचा मोशन ग्राफिक्सचा वगैरे, म्हणलं हे तुमची पाईपलाईन अजून थोडी चेंज होऊ शकते. आणि मग मी त्यांना AI इंटिग्रेशन करून दिलं. त्यांचं ऑलमोस्ट 6 ते 7 दिवसात व्हायला लागलं, म्हणजे त्यांचं 70% काम एकदम इझी होऊन गेलं. अरे बापरे. डॉक्युमेंटरी झालं. आता तुम्ही असे कितीतरी कंटेंट क्रिएशन बनवू शकता, टीव्ही ऍड्स बनवू शकता, पिक्चर बनवू शकता, म्हणजे याला लिमिटलेस आहे. आज बघा घरात एवढ्या हाऊसवाईफ बसलेल्या आहेत, त्या कंटेंट क्रिएट करू शकतात. आणि प्रत्येक जणाला काहीतरी युट्यूबवरती यायचं. आज माझ्याकडे म्हणजे मी असं विचार केला की याला कोर्स चालू करायचा. आम्ही केलं, आम्हाला मेन कोर्स चालू करण्याचा मुद्दा काय होता आमचा, की आम्हाला टीम भेटत नाही, त्यासाठी ऑफलाईन केलं. पण असे बरेच जण होते की आम्हाला शिकवा ऑनलाईन, आम्ही किती पैसे द्यायला तयार आहेत. मग विचार केला, मग आम्ही ते 1-2 व्हिडिओ केले जातात आणि हे पुढच्या 2 महिन्यात ऑनलाईन पण आम्ही आमच्या चॅनल होते, आम्ही जे करतोय ते. तर का हे एकतर ते शिकून पण आमच्याकडे येतील, जॉब भेटतील, आणि ते पण कंटेंट क्रिएशन करून आम्ही ज्यावेळेस OTT म्हणून आमच्याबरोबर कोलॅबरेट करू शकतो. म्हणजे एका प्रकारे आपण इकोसिस्टम एक चांगला एम्प्लॉय आपणच ट्रेन करतोय, एका प्रकारे शिकवणं पण होतंय. म्हणजे मॉनिटाईजला खूप सारे वेळ. आता समजा आपला पॉडकास्ट चालू आहे, आता याला थंबनेल बनवायचं आहे. थंबनेल नॉर्मल जरी ग्राफिक डिझायनर घेतलं तर ते अर्धा दिवस घेतो किंवा वर्जन वगैरे ही लागतात. पण मी जर आता तुमच्याबरोबर इथं बसलो 10 मिनिटात तुम्हाला मी ऍटलीस्ट 10 वर्जन देईन, आणि ते पण वेगळे वेगळे असते, म्हणजे पूर्णतः क्रिएटिव्ह वेगळे वेगळे सगळं. तर हा AIचा ही म्हणजे प्रत्येक जागेवर AI वापर आहे. सर, मला लास्ट एक क्वेश्चन आहे, मग आपण थोडं एंडिंगकडे येऊ. अमन गुप्ता सरांसोबत तुमचा कसा एक्सपिरियन्स राहिला? डिझाईन टेम्पलेट आयोसाठी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती शार्क टँकमध्ये, आणि कसं त्यांनी तुम्हाला कसं गाईड केलं, आणि काय तुमचं कसं होतं रिलेशन, कसं आहे अमन गुप्ता सरांसोबत? ऍक्च्युली शार्क टँक गेल्यानंतर आहे ना, मी एक बिहेवियर ही केलं की अगोदर मी लिमिटेड विचार करायचो. म्हणजे माझे थॉट प्रोसेस होते ना, मला 1 करोडचा बिझनेस करायचा आहे किंवा 2 करोडचा करायचा आहे, ते म्हणतात तू हे कॅप काढून टाक. म्हणजे त्यांचं असं म्हणणं की तू कॅप ठेवू नको, म्हणजे स्काय इज लिमिट पहिलं तर हे. आणि ते खूप प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे जर तुला काही प्रॉब्लेम होते डायरेक्टली सरळ सांगणार, हे असं करू नको, डायरेक्टली. डिसिजन मेकिंग त्यांची खूप स्ट्रॉंग. म्हणजे असं नाही सांगणार की असं हिचकिच जाणार नाही की एकदम चुकतंय काही नाही, डायरेक्ट डिसिजन. म्हणजे मी जेवढा फ्रेंडली अनुभव घेतला त्यांचा, आणि ते पहिल्याच वर्षी त्यांनी मला चांगला सपोर्ट दिला. म्हणजे आता कसं त्यांच्याकडे नवीन आले ना, आम्हाला पण जास्त त्यांची ही नाही, पण ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की हा बाबा खरंच गरज आहे, त्यांनी एक टीम ठेवलेली, आम्ही त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करतो. ज्यावेळेस त्या टीमकडून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, त्यावेळेस मग अमन सर पण तिथे येतात आणि तो आम्हाला हेल्प करतात. सर, एक मला लास्ट एक थॉट पाहिजे तुमच्याकडून, किंवा एक बेस्ट ॲडवाईस किंवा एक बेस्ट कोट किंवा तुमची फिलॉसॉफी, जे की बाकीच्या उद्योजकांना किंवा कुणालाही असं हेल्प करेल, किंवा एक थॉट पाहिजे तुमच्याकडून. कधीच शिकणं थांबायचं नाही. म्हणजे आपला जो वेळ आहे तो 100% युटिलाइज करायला पाहिजे. मग ते काही शिका, तुम्ही चांगल्या मूवीज बघा, काही ट्युटोरियल बघा, काहीतरी चांगलं प्रोडक्टिव्ह करायला पाहिजे. त्या आपोआप म्हणजे ही कसं लाईफ टाईम प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही होऊ शकता तुम्हाला 1 महिन्यात रिझल्ट दिसणार नाही, 2 महिन्यात दिसणार, पण ज्यावेळेस तुम्ही 4-5 वर्षानंतर बघणार की म्हणजे तुम्ही किती नॉलेज गेन केलंय.
म्हणजे ते एका प्रकारे डोमिनोज इफेक्ट सारखं वर्क करतं ते. हा. स्टार्टिंगला रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही, हा. बट तो नंतर मल्टिप्लाय होत एक दिवस तो खूप मोठा रिझल्ट त्याचा भेटतो. हा, म्हणजे आता जसं समजा मला चांगला वेळ असेल तर मी काय करतो, चांगल्या मूवीज बघतो. म्हणजे जिथं मला एक तर चांगलं म्हणजे काय, एक तर मला त्यांची स्टोरी चांगली असेल शिकायला भेटेल, दुसरं किंवा मला कॅमेरा अँगल वगैरे क्रिएटिव्हिटी शिकायला Filmmaking वगैरे, म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे किंवा पुस्तक जरी वाचणं स्टोरी असेल, जरी चांगली नसली पण मला filmmaking शिकायला भेटून जाईल. काय असेल ते चांगल्या मूवी बघणं म्हणजे किंवा म्हणजे किंवा ट्युटोरियल म्हणजे बघणं असेल किंवा बिझनेस स्टडीज करणं असेल. मी कंटिन्यू न्यूज बघतो कोणत्या बिझनेसचे, आज काय चाललंय, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काय होतंय, फ्युचर काय येणार आहे, ट्रेंड काय चेंज होतोय. आता म्हणजे AI पण आता बुमिंग आहे, पण तुम्ही एक 2-3 महिन्यापूर्वी बघा, 2-3 वर्षापूर्वी बघा, अगोदर NFT होतं किंवा क्रिप्टो करन्सी होती. म्हणजे हे कंटिन्युअसली वेगळे वेगळे आहेत. तुम्ही जसं AI आता बोलतायत ना, ते 2-4 वर्षापूर्वी सगळे क्रिप्टो करन्सी बोलत होते. म्हणजे हे चेंज होत राहणार आहे. होऊ शकतं अजून काही दुसरा पण ट्रेंड येऊ शकतो. म्हणजे नेहमी लर्निंगचं तुमचं माइंडसेट पाहिजे. काहीतरी आणि शिकायला जसं तुम्ही म्हणले की मी डिझाईन टेम्पलेट IO2 बघतो असेल प्रोडक्शन, जसं पिवट केलं तसं ट्रेंडला पण बघायला पाहिजे किंवा वेव कुठं चालली ते पण बघायला पाहिजे आणि तसं आपण पिवट केलं पाहिजे. हा, म्हणजे सध्या करंट परिस्थितीत कुठला बिझनेस तुमचा चाललाय किंवा तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच्यानुसार आपण चेंजेस स्वतःत आणायला पाहिजे. आणि ते कधी होऊ शकतं, तुम्ही कंटिन्यू स्वतःला अपडेट ठेवलं तरच. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिला. आणि मला माझा एक एक्सपिरियन्स शेअर करायचा तुमच्यासोबत. मी 2023 जानेवारीच्या टाइमला जेव्हा तुमचा तो पहिला एक व्हिडिओ आला होता, तुमची जर्नी दाखवत होता ना ते, त्याच्यामध्ये सांगवी पाटण सगळ्या गोष्टी, तुमच्या गावाचं हे ते, तुमचं गोठ्याचं ह्या सगळ्या गोष्टी, तर मी तेव्हा मॅनिफेस्ट केलं होतं की मला दादासाहेब सरांना एक दिवस भेटायचं आहे. आणि तो मला व्हिडिओ शेअर करता ऋषिकेश शनगारे सर म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्यांनी मला शेअर केला होता. तेव्हा मी डोक्यात विचार केला होता यार दादासाहेब सरांना एकदा भेटायचं आहे. तर ते मॅनिफेस्टेशन किती 3 वर्षानंतर पूर्ण झालं ना, आज तुमच्यासोबत भेटलो आणि मला खरंच खूप भारी वाटलं. आणि एका प्रकारे म्हणजे मला खूप भारी वाटलं, म्हणजे आहे ते एक जर्नी तुमची कुठं ना कुठं एक रिलेट करते, कनेक्ट करते. कारण मी पण गावाचा आहे, अजून भरपूर सारे जण गावाचे असतात आणि ते कुठं तरी वाटतं यार आपले सारखेच आहे किंवा असं काहीतरी. मेन तेच आहे, जर तुम्ही विचार केला आणि मेहनत करत राहिलात, शिकत राहिला तर कधीतरी होऊ शकते. 2 महिन्यात नाही होणार, 3 महिन्यात, 3 वर्षात. मला 3 वर्ष लागले की तुम्हाला भेटण्यासाठी. एका प्रकारे कधी ना कधी तरी तुम्ही ते ही करू शकता, म्हणजे जर शिकू शकता, काहीतरी बनवू शकतात. थँक्यू सर, म्हणजे तुम्ही वेळ दिला आणि खूप भारी वाटलं तुम्हाला बोलून. आणि धन्यवाद सर. धन्यवाद.